नमस्कार. 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंखे तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण MST CET क्रॅश कोर्स करत असताना, ही एक्झाम पाहत असताना काही टॉपिक आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर त्यांचे कन्सेप्ट आणि MCQ क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत. आज नवीन टॉपिक आपल्याला पाहायचं आहे. त्याचं नाव काय आहे? ॲडसॉर्प्शन, कोलायडल्स अँड ॲडसॉर्प्शन. काय आहे ते? कोलायडल अँड ॲडसॉर्प्शन. तर हा टोटली टॉपिक जर पाहिला आपण तर पूर्ण थेरॉटिकल टॉपिक आहे. म्हणजे हा आपल्याला काय करायचं आहे, कन्सेप्ट फक्त क्लिअर करून घ्यायचे आहेत. कशाला काय म्हणायचं, ॲडसॉर्प्शन म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, सॉर्प्शन काय असतं, डिसॉर्प्शन काय असतं, किंवा हे सगळे जे पॅरामीटर्स असतील किंवा जे कन्सेप्ट आहेत, पॉईंट आहेत, ते फक्त आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहेत. म्हणजे हा सगळा थेरॉटिकली बेस हा टॉपिक आहे. तर बघून घ्या. पहिल्यांदा काय दिलेलं आहे आपल्याला, ॲडसॉर्प्शन म्हणजे काय आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, या दोघांचा आपल्याला काय दिलेलं आहे, डिफरन्स दिलेला आहे. ओके, चला. ॲडसॉर्प्शन आणि काय बघायचं आपल्याला, ॲब्सॉर्प्शन. या दोन्ही गोष्टी आहेत. फक्त काय डिफरन्स आहे बघा, की ॲडसॉर्प्शन आणि दुसरा काय आहे, ॲब्सॉर्प्शन. तर ॲडसॉर्प्शन फेनॉमेना म्हणजे काय आहे, तर इथे दिलेलं आपल्याला ॲडसॉर्प्शन इज नथिंग बट इट इज अ सरफेस फेनॉमेना. सरफेस फेनॉमेना म्हणजे काय होते बघा, की समजा मी एक डस्टर घेतला. काय घेतला? हा डस्टर. आणि डस्टरने एका बोर्ड काय केला, क्लीन केला. समजा हा डस्टर असेल आणि डस्टरनं काय केला, मी हा बोर्ड क्लीन केला, तर ती डस्ट, चॉकची जी डस्ट असेल ती फक्त डस्टरच्या सरफेसवर काय होणार आहे, ॲडसॉर्ब होणार आहे. म्हणजे सरफेसवर येणार आहे. याचा अर्थ त्याला काय म्हणलं, सरफेस फेनॉमेना म्हटलं. काय म्हणलं त्याला? सरफेस फेनॉमेना. बघा, नीट समजून घ्या. याच्यामध्ये असं काय अवघड आहे असं नाही. ओके, काय सांगितलंय की ॲडसॉर्प्शन फेनॉमेना इट इज अ सरफेस फेनॉमेना. तो कसा आहे, तो सरफेस फेनॉमेना आहे. म्हणजे काय, की ॲडसॉर्प्शन ज्याच्यावर होणार आहे, समजा हा डस्टर आहे, तर डस्टरवर काय होतील, डस्टरवर पार्टिकल काय होतील, ॲडसॉर्ब होतील. किंवा काय सांगता येईल तुम्हाला, की जमिनीवर किंवा आपली फरशी असेल किंवा समजा आपल्याला बोर्ड असेल, टेबल, स्टडी टेबल असेल, त्याच्यावर जी धूळ येऊन साचते ती पण काय झाली, ॲडसॉर्प्शन. म्हणजे टेबलमध्ये गेली का ती, तर नाही गेली. टेबलच्या सरफेसवरती धूळ काय येऊन बसली, ॲडसॉर्ब झाली. त्याला काय म्हणलं जातं, सरफेस फेनॉमेना. म्हणजे टेबलच्या सरफेसला ती धूळ येऊन त्याला काय झाली, चिकटली. म्हणजेच काय झाला, तो सरफेस फेनॉमेना झाला. ओके, ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, सिम्पल आहे. ॲब्सॉर्प्शन म्हणजे तुम्ही खारी घेतली, टोस्ट घेतला किंवा बटर घेतलं आणि चहामध्ये डीप केलं. काय केलं, बटर, टोस्ट किंवा खारी कशामध्ये डीप केलं, तुम्ही चहामध्ये डीप केलं. आता टोस्ट किंवा बटरच्या सरफेसवर फक्त चहा लागेल का नाही जाणार, त्याच्या आत पण तो काय होणार आहे, चहा जाणार आहे. याचा अर्थ सरफेसला न लागता पूर्ण होल जो काय म्हणतो आपण, खारी किंवा बटर घेतली, त्याच्यामध्ये तो काय झाला, पूर्ण ॲडसॉर्ब झाला किंवा ॲब्सॉर्ब झाला. तर त्याला काय म्हणलं जातं, ॲब्सॉर्प्शन म्हणलं जातं. काय झालं, ॲब्सॉर्प्शन. म्हणजे बघा, या ठिकाणी ॲडसॉर्प्शनमध्ये फक्त काय झालं, त्याच्या सरफेसला, कशाच्या, त्या मटेरियलच्या सरफेसला काय झालं, ते चॉक पावडर किंवा जी डस्ट आहे, ती डस्ट पार्टिकल काय झालं, त्याच्यामध्ये चिकटले. पण ॲब्सॉर्प्शनमध्ये होल मॉलिक्यूल चेंज झाला. काय झाला, होल मॉलिक्यूल. एक्झाम्पल आपण सिम्पल घेतलं होतं, जे रेग्युलरमध्ये वापरतो आपण. म्हणजे बिस्किट घेतलं, चहामध्ये डीप केलं, तर होल बिस्किट काय होणार आहे, ते चहानं काय होणार आहे, मिक्स होणार आहे. म्हणजे सगळ्या चहाचे पार्टिकल त्या बिस्किटमध्ये होल बल्क मॉलिक्यूलमध्ये काय होणार आहे, मिक्स होणार आहे. आणि त्याला काय म्हणलं जातं, त्याला ॲब्सॉर्प्शन म्हटलं जातं. ओके, पुढं काय बघायचं आपल्याला, की म्हणजे समजलं आपल्याला काय ॲडसॉर्प्शन काय दिलेलं आहे, इट इज अ सरफेस फेनॉमेना. कसं आहे ते, सरफेस फेनॉमेना आहे. आणि ॲब्सॉर्प्शन कसा आहे, तो बल्क फेनॉमेना आहे. कसा आहे तो, बल्क फेनॉमेना. म्हणजे पूर्ण बल्क मॉलिक्यूल काय होणार आहे, तो चेंज होणार आहे. पुढचं नीट बघून घ्या. काय सांगितलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडसॉर्बेट. आता ही दोन नवीन कन्सेप्ट या ठिकाणी येतात बघा. काय सांगितलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडसॉर्बेट इज हायली ओनली ॲट द सरफेस ऑर ॲडसॉर्बेंट. म्हणजे ॲडसॉर्बेंटच्या सरफेसवर, ॲडसॉर्बेंटच्या सरफेसवर काय होणार आहे, ॲडसॉर्बेट होऊन. म्हणजे काय, आता ह्याच्यात दोन गोष्टी आपल्याला शिकायच्या, ॲडसॉर्बेट कशाला म्हणायचं आणि ॲडसॉर्बेंट कशाला म्हणायचं. ओके, आता सांगितलं मी डस्टरचं एक्झाम्पल. हे डस्टर आहे आणि डस्टरवर काय ॲड झाले, तर ते आले चॉक पावडर आली. काय आली, चॉक पावडर. किंवा बोर्डवर आपण काय लिहिलं, व्हाईट बोर्ड मार्कर
इंकनं काहीतरी लिहिलं असेल, पेननं मार्करनं काहीतरी लिहिलं, किंवा आपला साधा फळा असेल त्या साध्या फळ्यावर आपण चॉकनं काहीतरी लिहिलं असेल. याचा अर्थ तो काय झाला, तो फळा बोर्ड कोण झाला, तर तो झाला ॲडसॉर्बेंट. काय झाला, ॲडसॉर्बेंट. ॲडसॉर्बेंट. ज्याच्यावर होतोय त्याला म्हणायचं ॲडसॉर्बेंट. ज्याच्यावर होतोय त्याला म्हणायचं ॲडसॉर्बेंट, आणि जो होतोय त्याला म्हणायचं ॲडसॉर्बेट. मग आता सांगा, हे डस्टर आणि चॉक पावडरमध्ये ज्याचे कोणावर झालं, ते डस्टरवर झालं. डस्टरवर काय झालं, ज्याच्यावर झालं त्याला म्हणायचं ॲडसॉर्बेंट. ज्याच्यावर झालं त्याला म्हणायचं ॲडसॉर्बेंट, आणि जो झाला त्याला म्हणायचं ॲडसॉर्बेट. कोण झाला, चॉक झाला, चॉक पावडर झाली. याचा अर्थ तो कोण झाला, ॲडसॉर्बेट झाला. काय झाला, ॲडसॉर्बेट. थोडी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. एकदा क्लिअर झाली की मग परत काय अडचण नाही. लक्षात घ्या, ॲडसॉर्प्शन बघितलं आपण, तो सरफेस फेनॉमेन आहे का, तर तो फक्त सरफेसवरच काय होणार आहे, पार्टिकल येतील आणि तिथं अटॅच होतील. पण ॲब्सॉर्प्शन काय झालं, होल मॉलिक्यूल चेंज झाला, होल मॉलिक्यूलमध्ये ते पार्टिकल काय झाले, एंटर झाले. ओके, त्यानंतर मग ह्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट बघितला, एक ॲडसॉर्बेट बघितली आणि ॲडसॉर्बेंट. आता बेंट म्हणजे ज्याच्यावर होतोय ते, म्हणजे जर डस्टर आणि चॉक घेतला तर डस्टर काय झाला, ॲडसॉर्बेंट झाला, आणि चॉक पावडर काय झाली, ॲडसॉर्बेट झाली. ओके, किंवा बोर्ड आणि जर बघितलं, हा जो बोर्ड आहे तो बोर्ड काय झाला, ॲडसॉर्बेंट झाला, आणि जे लिहितोय मार्करनं तो काय झाला, ॲडसॉर्बेंट झाला, सॉरी बेट झाला. बेंट, BENT म्हणजे ज्याच्यावर होतोय तो, बेट जो होतोय तो. ओके, चला, म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडसॉर्बेट म्हणजे जो होणार आहे तो चॉक पावडर इज हायली ॲट द सरफेस ऑफ ॲडसॉर्बेट. जेवढा सरफेस एरिया जास्त, जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढं ॲडसॉर्प्शन जास्त. जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढा ॲडसॉर्प्शन जास्त, कारण तेवढा जास्त अमाऊंटमध्ये पार्टिकल त्या सरफेसवर काय होतील, अटॅच होतील. आणि याच्यामध्ये काय सांगितलं बघा, ॲब्सॉर्प्शनमध्ये concentration of adsorbate is uniform throughout the bulk ऑफ द ॲडसॉर्बेंट. म्हणजे बिस्किट जर मी चहामध्ये जर डीप केलं तर एका साईडला जास्त जाणार आहे, एका साईडला कमी जाणार आहे का, नाही, ते होल बिस्किटमध्येच काय जातील, सगळे ॲडसॉर्बेट मटेरियल. म्हणजे चहा, ॲडसॉर्बेट काय झाला, चहा झाला तो सगळे, आणि बेंट कोण झाला, तर ते बिस्किट झालं. ओके, मग आता काय झालं, हे बिस्किट आहे, बिस्किटमध्ये काय झालं, पूर्ण टी काय झाली, ॲड झाली, तर त्याला काय म्हणलं आपण, ॲब्सॉर्प्शन म्हणलं. कॉन्सन्ट्रेशन इथं कसं आहे, सरफेस एरिया जर वाढला, फक्त सरफेसवर ॲडसॉर्बेटचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, जास्त असेल, आणि याच्यामध्ये थ्रूआउट इट इज युनिफॉर्म आहे. होल बल्क मटेरियलमध्ये काय असणार आहे, तर ते मॉलिक्युल ॲड होतील. चला नेक्स्ट समजून घ्या. हे सगळं थेरोटिकल बेस आहे, त्यामुळे तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं आहे. पुढं काय, फक्त थोडीशी ट्रिक लक्षात ठेवली, कशावर काय होतं काय नाही, तर मग तुम्हाला ते इझिली लक्षात राहील, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. चला, डिपेंड कशावर डिपेंडंट आहे, तर ते डिपेंडंट आहे टेम्परेचरवर. कशावर आहे, टेम्परेचर. अजून कशावर आहे, प्रेशर. अजून कशावर आहे, सरफेस एरिया. या तिन्ही गोष्टीवर डिपेंडंट आहे, टेम्परेचर, प्रेशर आणि सरफेस एरिया. म्हणजे बघा, सिंपल एक्झाम्पल आहे, आपला हा बोर्ड आहे, सपोज हा बोर्ड आहे, आणि बोर्डवर मी काय केलं, जास्त प्रेशरनं लिहिलं तर अक्षर किती कसे उमटतील, ते ठळक अक्षर उमटतील. आणि मी एकदम नाजूक लिहिण्याचा प्रयत्न केला तर अक्षर ठळक उमटणार आहेत का, तर नाही उमटणार आहेत. याचाच अर्थ काय, की जेवढं जास्त प्रेशर अप्लाय केलं जाईल तेवढं ॲडसॉर्प्शन जास्त होतं. जेवढं जास्त प्रेशर अप्लाय केला तेवढं जास्त काय होणार, ॲडसॉर्प्शन. सरफेस एरियाचं पण तसंच आहे, जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढं ॲडसॉर्प्शन काय होणार आहे, जास्त. जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढं काय होणार आहे, ॲडसॉर्प्शनचा रेट जास्त होणार आहे. पण आता ॲब्सॉर्प्शनमध्ये हे इनडिपेंडंट आहे. काय ते इनडिपेंडंट, कशावर इनडिपेंडंट आहे, तर ते आहे टेम्परेचर, प्रेशर आणि सरफेस एरिया. ओके, म्हणजे काय, मी जर एक बिस्किट घेतलं किंवा बिस्किट ब्रेक करून छोटं बिस्किट घेतलं, ते डीप केलं काय, आणि मोठं बिस्किट डीप करून केलं काय, जे होणार आहे ॲब्सॉर्प्शन ते तेवढं होणारच आहे. ते टेम्परेचर, प्रेशर म्हणजे एकदम फास्ट ॲड केलं ते बिस्किट त्याच्यामध्ये, किंवा मग हळूहळू ॲड केलं तर काय फरक पडणार आहे का, तर नाही पडणार आहे. कारण स्लो जरी ॲड केलं तरी सुद्धा काय होणार, ते बिस्किट पूर्णमध्ये चहामध्ये मिक्स होणारच आहे. आणि हळूहळू ॲड केलं किंवा फास्ट एकदम ॲड केलं तरी सुद्धा ॲडच होणार आहे. म्हणजे काय, त्याचा प्रेशरचा काय इफेक्ट होणार आहे का, तर तो इफेक्ट होणार नाही. म्हणजे बघा, ॲडसॉर्प्शन, कारण ह्याच्यावरच क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन काय अवघड आहेत का, नाही. तुम्हाला विचारतील विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे ॲडसॉर्प्शन इज डिपेंड अपॉन विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी, वेगळ्या प्रॉपर्टी दिल्या जातील. किंवा
कोणावर डिपेंड नाही, त्याच्या रिलेटेड एखादा क्वेश्चन विचारला जाईल. पुढे जाऊन आपल्याला एनर्जी विचारलं जाईल किंवा कोणता फोर्स आहे तेही तुम्हाला विचारलं जाईल. बघा, दोन गोष्टी आपण समजून घेतल्या. आता पुढं अकंपनाइड बाय काय होतं, इव्हॉल्युशन ऑफ काय येते, इव्हॉल्युशन काय होतं, हीटचं इव्हॉल्युशन होतं. ह्याच्यामध्ये मे ऑर मे नॉट बी अकंपनाइड बाय ॲट एनी इव्हॉल्युशन ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट. इव्हॉल्युशन पण काय सांगतं होत नाही की इव्हॉल्युशन आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट. एक्झाम्पल आपल्याला काय सांगितलं बघा, आता याच्यामध्ये सायंटिफिक एक्झाम्पल इथलं दिलेलं आहे. ॲब्सॉर्प्शन ऑफ अ गॅस ऑर लिक्विड लाईक ॲसिटिक ॲसिड बाय ॲक्टिवेटेड चारकोल. ॲक्टिवेटेड चारकोलवर गॅसचं किंवा ॲसिटिक ॲसिडचं काय झालेलं आहे की ॲब्सॉर्प्शन झालं आहे, म्हणजे ॲड झालेत, त्याला काय म्हटलं आपण, ॲब्सॉर्प्शन म्हटलं. या ठिकाणी सांगितले काय बघा की ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय कॉटन. कॉटन घेतला, पाण्यामध्ये डीप केला, काय झालं, ॲब्सॉर्प्शन झालं. कारण होल कॉटन मॉलिक्यूल, बल्क मॉलिक्यूल काय झालं, त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल एंटर झाले. किंवा ॲब्सॉर्प्शन ऑफ इंक, हे फेमस एक्झाम्पल आहे पेपरसाठी. इंक याच्या कशामध्ये आहे तर ते आहे चॉकमध्ये. हे लक्षात घ्या, हे खूप वेळा एक्झाम्पल विचारलेला आहे, म्हणजे दिलेला आहे की ॲब्सॉर्प्शन ऑफ इंक. इंक काय केलं, चॉक घेतला आणि तो इंकमध्ये डीप केला तर काय होणार, पूर्ण चॉक म्हणजे बाहेरचा पण पार्ट आणि आतला पण पार्ट काय होणार आहे, इंकमध्ये काय होणार आहे, मिक्स होणार आहे. त्याला काय म्हणलं, ॲब्सॉर्प्शन ऑफ इंक. चॉक किंवा बाय ब्लोटिंग पेपर, हे दोन्ही एक्झाम्पल आहेत, पण मोस्ट हे एक्झाम्पल जास्त विचारलेलं आहे, ॲब्सॉर्प्शन ऑफ इंक कशामध्ये, चॉकमध्ये. पुढं कायच बघा, हे ॲब्सॉर्प्शनचे परत दोन टाईप्स दिलेले आहेत. आता ॲब्सॉर्प्शन संपलं, इतकंच होतं. आता आपल्याला ॲब्सॉर्प्शन बघायचं आहे. ॲब्सॉर्प्शनमध्ये परत दोन टाईप्स आहेत. एक आहे फिजिसॉर्प्शन, काय आहे ते, फिजिसॉर्प्शन, आणि दुसरं आहे केमिसॉर्प्शन. एक आहे फिजिसॉर्प्शन, दुसरं काय आहे केमिसॉर्प्शन. फिजिकल प्रोसेस थ्रू होतं त्याला म्हणायचं फिजिसॉर्प्शन, आणि केमिकल प्रोसेस थ्रू होतं त्याला म्हटलं जातं केमिसॉर्प्शन. आता ह्याच्यामुळे दोन गोष्टी अजून आपल्याला शिकायच्या आहेत. बघा, मी अशा ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी, याचा अर्थ त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, म्हणजे ॲडसॉर्बेंट कशाला म्हणायचं, ॲडसॉर्बेट कशाला म्हणायचं, ह्याच्यावर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता मी जे दोन गोष्टी सांगतोय बघा, नीट समजून घ्या कोणत्या गोष्टी सांगणार आहे. एक आहे सॉर्प्शन, काय सॉर्प्शन, आणि दुसरी गोष्ट आहे डिसॉर्प्शन. बघा, सॉर्प्शन आणि कोण आला, डिसॉर्प्शन. सॉर्प्शन म्हणजे काय, वेन ॲडसॉर्प्शन अँड ॲब्सॉर्प्शन सायमल्टेनियसली टेक्स प्लेस. ॲट ए टाइम दोन्ही गोष्टी होतात, ॲट ए टाइम दोन्ही गोष्टी होतात. ॲडसॉर्प्शन पण होतं आणि ॲब्सॉर्प्शन पण होतं, त्याला म्हटलं जातं सॉर्प्शन. म्हणजे सायमल्टेनियसली दोन्ही प्रोसेस झाल्या पाहिजेत. एक काय झाली पाहिजे, ॲडसॉर्प्शन झाली पाहिजे, ॲज वेल ॲज काय झालं पाहिजे, ॲब्सॉर्प्शन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, ॲब्सॉर्प्शन. सिंपल एक्झाम्पल हेच इंकचंच. आता इंक डीप केला, इंकच्या इंकमध्ये चॉक डीप केला तर चॉकच्या सरफेसला काय आला, तर ती इंक आली. याचा अर्थ काय झालं, ॲडसॉर्प्शन झालं. थ्रोट मॉलिक्यूल आतमध्ये पण झाला, म्हणजेच काय झालं, ॲब्सॉर्प्शन पण झालं. याचा अर्थ त्या ठिकाणी जी प्रोसेस झाली, ॲडसॉर्प्शन पण झाली आणि ॲब्सॉर्प्शन पण झाली. सायमल्टेनियसली टेक्स प्लेस, दोन्ही ॲट ए टाइम होतात. ॲडसॉर्प्शन पण होतं आणि ॲब्सॉर्प्शन पण होतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, सॉर्प्शन. आणि जे झालेलं आहे, जे ॲडसॉर्प्शन असेल किंवा ॲब्सॉर्प्शन असेल, ते रिमूव्ह केलं, रिमूव्ह ऑफ काय, रिमूव्हल ऑफ ॲडसॉर्प्शन किंवा ॲब्सॉर्प्शन, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, डिसॉर्प्शन म्हटलं जातं. बघा, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सॉर्प्शन म्हणजे काय, ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन सायमल्टेनियसली टेक्स प्लेस, त्याला म्हटलं सॉर्प्शन. आणि डिसॉर्प्शनमध्ये जे ॲडसॉर्प्शन किंवा ॲब्सॉर्प्शन झाले ते रिमूव्ह करायची प्रोसेस, म्हणजे प्रोसेस कोणती, डिसॉर्प्शन. ॲडसॉर्प्शनच्या दोन गोष्टी बघितल्या. एक बघितले फिजिकल प्रोसेस थ्रू जे होते त्याला म्हटलं फिजिसॉर्प्शन, आणि केमिकल प्रोसेस थ्रू होतं त्याला म्हटलं जातं केमिसॉर्प्शन. तर फिजिकल प्रोसेस थ्रू जर झालं, फिजिकल प्रोसेस थ्रू म्हणजे काय केलं आपण, ॲडसॉर्प्शन फिजिकल प्रोसेस, जे आता आपण डस्टर वगैरे हे केलं ते काय झालं, फिजिकल प्रोसेस झाली. ओके, मग फिजिकल प्रोसेस झाली, याचा अर्थ त्याच्यामधला जो फोर्स आहे तो कसा आहे, तो आहे वीक वंडरवॉल फोर्स आहे. कसा फोर्स आहे, वीक वंडरवॉल फोर्स. फिजिकल प्रोसेसमध्ये केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही, डज नॉट चेंज केमिकल कंपोजिशन, दॅट प्रोसेस फिजिसॉर्प्शन. ओके, म्हणजे मी काय केलं, डस्टर घेतला आणि काय केला, बोर्ड क्लीन केला. क्लीन केला म्हणजे काय झालं, डस्टरच्या सरफेसवर पार्टिकल ॲड झाले, बरोबर. आता मी डस्टर क्लीन केला, असा आपटल्यावर काय होणार आहे, जे ॲडसॉर्प झालेले पार्टिकल आहे ते इझिली काय झाले, रिमूव्ह झाले. त्यासाठी मला वेगळी प्रोसेस फॉलो करावी लागली का, म्हणजे काही एक्स्ट्रा एनर्जी अप्लाय करावी लागली का, म्हणजे जास्त एनर्जी तर नाही. सिंपल मी डस्टर काय केला, क्लीन केला, तर डस्ट पार्टिकल काय झाले, रिमूव्ह झाले. ते इझिली रिमूव्ह का झाले, कारण त्या डस्ट पार्टिकल
आणि त्या डस्टरमधला जो फोर्स तयार झाला होता तो काय होता, वंडर वॉल फोर्स, आणि तोही कसा आहे, वीक आहे. आणि वीक असल्यामुळं तो थोडी जरी एनर्जी लागली तरी इझिली काय झाला, तिथून रिमूव्ह झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये जो फोर्स वापरलेला होता म्हणजे लागलेला आहे तो कोणता आहे, वीक वंडरवॉल फोर्स. कोणता आहे, वीक वंडरवॉल फोर्स. केमिसॉर्प्शन, केमी नावामध्येच आहे. केमी म्हणजे केमिकल प्रोसेस थ्रू होते. काय होते, केमिकल प्रोसेस. आणि केमिकल प्रोसेस थ्रू एखादं सॉप्शन झालं त्याला केमिसॉर्प्शन म्हणलं. मग त्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होणार आहे, एकतर कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल किंवा काय होणार आहे, आयोनिक बॉन्ड होईल. कोव्हॅलंट किंवा आयोनिक. आता हे स्ट्रॉंग बॉन्ड आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड. इझिली काय ब्रेक होणार आहे का नाही, त्यासाठी आपल्याला काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी, तिथे एनर्जी काय करावं लागेल, प्रोव्हाइड. म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला काय करावं लागेल, प्रोव्हाइड करावं लागेल. तरच तो बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय आहे, फिजिक्स ऑप्शन कसं आहे, नॉन स्पेसिफिक आहे आणि ही कशा आहे, हायली स्पेसिफिक आहे. ह्याच्यात काय आहे, डस्टर घेतला, क्लीन केला, काय असाच क्लीन केला पाहिजे, ह्याच फॉर्मॅटमध्ये आला पाहिजे, तर आहे का नाही, ते ऑटोमॅटिकली काय होणार आहे, कसंही बिरवलं आम्ही डस्टर त्याच्यावर, तर त्याच्यावर काय होणार आहे, ॲडसॉर्प्शन होणार आहे. त्याला फिजिक्स ऑप्शन, त्याला स्पेसिफिक मेथड वगैरे नाही. पण जर केमिक्स ऑप्शन करायचं असेल तर त्याला ठराविक स्पेसिफिक प्रोसेस काय करावं लागते, फॉलो करावी लागते. तरच काय तयार होतं, केमिक्स ऑप्शन प्रोसेस होते आणि त्यामध्ये ते ॲडसॉर्प्शन प्रोसेस होते. ह्यासाठी दिलेलं आहे बघा. हां, ही मॅक्झिमम अजून क्वेश्चन विचारलेला आहे बघा. हीट ऑफ ॲडसॉर्प्शन कशामध्ये, फिजिक्स ऑप्शन. किती लागतं आपल्याला, 20 to 40 किलो जूल पर मोल. किती अमाऊंट लागतं, 20 to 40 किलो जूल पर मोल लागतं. आणि तेच केमिक्स ऑप्शनमध्ये हाय अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. किती आहे ते आहे 40 to 200 किलो जूल पर मोल. किती आहे ते, 40 to 200 किलो जूल पर मोल. त्यानंतर बघा हे कुठं होतं, आपल्याला एनर्जी बघितली, याचा अर्थ कमी टेम्परेचरला होतं, याला जास्त एनर्जीची गरज नाही. ऑकर ॲट अ लो टेम्परेचर, कमी टेम्परेचरमध्ये होतं. आता काय सांगितले, डिक्रीजेस विथ अँड इन्क्रीज ऑफ टेम्परेचर. कमी टेम्परेचरला होतं पण काय केलं आपण, फिजिक्स ऑप्शन काय होतं, कमी होईल. कधी होईल, टेम्परेचर इन्क्रीज केलं तर. याचा अर्थ ते टेम्परेचर बरोबर फिजिक्स ऑप्शन कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे लो टेम्परेचरला होतं, डिक्रीजेस विथ अँड इन्क्रीजिंग टेम्परेचर, टेम्परेचर वाढवलं तर फिजिक्स ऑप्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. पण केमिक्स ऑप्शनमध्ये तसं नाही. ही फेवर करते कशाला, हाय टेम्परेचरला, कारण तिथं केमिकल प्रोसेस आहे. ओके, मग हाय टेम्परेचरला होतं. मग however to extent of adsorption is lower at very high temperature. म्हणजे हाय टेम्परेचरला होतं पण खूप जास्त टेम्परेचर दिलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे, लो अमाऊंटमध्ये काय होणार आहे, त्याचं केमिसॉप्शन होईल, केमिसॉप्शन होणार आहे. आता ही प्रोसेस कशी आहे, तर ती आहे रिव्हर्सिबल. डस्टर घेतला, इंक किंवा डस्ट पार्टिकल काढले, परत डस्टर वेगळा, पार्टिकल वेगळे झाले. म्हणजे काय झालं, रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, इझिली. हे लक्षात येतं आपल्याला. म्हणजे एक कन्सेप्ट समजला की त्या कन्सेप्टवर आधारितच दुसरा कन्सेप्ट आहे. जसं या ठिकाणी बघितलं की यांच्यामध्ये जो फोर्स आहे तो खूप वीक आहे, याचा अर्थ तो इझिली काय होणार आहे, बॉन्ड तो तयार झालेला आहे तो इझिली ब्रेक होणार. थोडी जरी एनर्जी मिळाली तर बॉन्ड ब्रेक होणार आहे. याचा अर्थ ते परत पहिल्यासारखं होणार आहे. म्हणजेच रिएक्शन काय झाली, रिव्हर्सिबल झाली. पण ह्या ठिकाणी जो बॉन्ड तयार झालेला आहे तो कोणता तयार झालेला आहे, कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे, किंवा काय तयार झालेला आहे, आयोनिक बॉन्ड तयार झाला आहे. कोव्हॅलंट बॉन्ड किंवा काय, आयोनिक बॉन्ड तयार झाला आहे. याचा अर्थ तो स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला आहे. मग स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला तो इझिली ब्रेक होईल का, नाही. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला हाय अमाऊंट ऑफ एनर्जी अप्लाय करावी लागेल. मग म्हणून ती प्रोसेस कशी आहे, ते इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. कशी आहे ती, इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे एक कन्सेप्टवर दुसरी कन्सेप्ट डिपेंड असते, त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. कॅन बी मल्टी मॉलिक्युल लेअर ऑफ ॲडसॉर्ब पार्टिकल. बघा म्हणजे एक पार्टिकल अटॅच झाला त्यावर दुसरा पार्टिकल, त्याच्यावर तिसरा पार्टिकल, म्हणजे मल्टी मॉलिक्युल लेअर तयार होऊ शकतात त्याच्यावर. पण केमिक्स ऑप्शनमध्ये मोनोमॉलिक्युल एकच लेअर काय तयार होतं, फॉर्म होतो. आपल्याला एक्झाम्पल दिलेले बघा पुढे जाऊन, की ॲट लो टेम्परेचर, काय कमी टेम्परेचरला नायट्रोजन गॅस फिजिकली ॲडसॉर्ब ऑन आयर्न. काय कमी टेम्परेचरला नायट्रोजन गॅस हा फिजिकली काय होतो, ॲडसॉर्ब होतो. कशावर, आयर्नला. पण तो जर आपल्याला काय केलं, त्याला हीट दिली, नायट्रोजन गॅस केमिकली ॲडसॉर्ब ऑन आयर्न हाय टेम्परेचरला. कोणत्या टेम्परेचरला, हाय टेम्परेचरला. आणि जर लेअर तयार झाला तर त्याचं काय तयार होतं, आयर्न नायट्राइड तयार होतं. म्हणजे आता बघा इथं काय करायचं आहे, Fe रिएक्शन कशाबरोबर करणार आपण, N2 बरोबर करणार. आयर्नची रिएक्शन कशाबरोबर, N2 बरोबर.
तर तयार काय होणार आहे, आयर्न नायट्राइड तयार होणार. कशा काय तयार होणार आहे, आयर्न. मग आता आयर्न नायट्राइडचं परत ब्रेकडाऊन करायचं आणि त्याच्यापासून परत काय तयार करायचं, Fe आणि N2. मग ती पॉसिबल आहे का सिम्पलमध्ये प्रोसेसमध्ये, तर नाही. म्हणून ती प्रोसेस काय म्हटलं जातं, इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. पण ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, फिजिकली ॲडसॉर्ब झालेलं आहे. म्हणजे आयर्नमध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्याच्या प्रॉपर्टी सेम आहेत. फक्त आयर्नचा जो रॉड आहे त्या आयर्नच्या रॉडवर, आयर्नचा समजा हा रॉड आहे, त्या रॉडवर फक्त काय झाले, नायट्रोजन गॅस काय झाला, ॲडसॉर्ब झाला. आयर्नच्या रॉडवर नायट्रोजन गॅस काय झाला, ॲडसॉर्ब झालेला आहे. आणि तो आपल्याला इझिली काय करता येतो, रिमूव्ह करता येतो. बघा आपण दोन गोष्टी बघितल्या, ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन. परत टाईप्स कशाचे बघितले, ॲडसॉर्प्शनचे. त्याच्यामध्ये दोन टाईप्स होतात, एक फिजिक्स ऑप्शन आणखी काय केमिक्स ऑप्शन. हे दोन्ही बघत असताना अजून दोन कन्सेप्ट बघितल्या, एक सॉप्शन बघितलं आणि दुसरं डिसॉप्शन. सॉप्शन म्हणजे काय, ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन सायमल्टेनियसली टेक्स प्लेस, त्याला काय म्हणलं आपण, सॉप्शन म्हणलं. आणि डिसॉप्शन म्हणजे जे ॲडसॉर्प्शन झाले की किंवा ॲब्सॉर्प्शन झाले ती रिमूव्ह करण्याची प्रोसेस असेल त्याला म्हणलं जातं डिसॉप्शन. ॲडसॉर्बेंट एक बघितलं, बेट एक बघितलं. बेंट ॲडसॉर्बेंट, बेंट म्हणजे ज्याच्यावर होतो तो, बेट जो होतोय तो. एवढं लक्षात ठेवलं की हा सगळा पार्ट झाला. फक्त अजून एक लक्षात ठेवायचे, तुम्हाला काय क्वेश्चन विचारला जातो की फिजिक्स ऑप्शनमध्ये हीट ऑफ ॲब्सॉर्प्शन किती आहे, तर ते आहे 20 to 40 किलो जूल. किती आहे ती, 20 to 40 किलो जूल. आणि तेच जर केमिक्स ऑप्शनमध्ये जर बघितलं तर ते किती मिळतं आपल्याला, 40 to 200 किलो जूल पर मोल आहे. किती आहे ते, 40 to 200 किलो जूल पर मोल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू, नेक्स्ट कन्सेप्ट बघू आपण. हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे, त्यामुळे थोडं आपल्याला लक्षात येऊन जाईल, काय एवढा अवघड असा पार्ट नाही आहे. काय बघा, फॅक्टर अपेक्षण, ॲडसॉर्प्शन ऑफ गॅसेस ऑन अ सॉलिड. आता इथं फक्त काय करायचं आपल्याला, गॅस मॉलिक्यूल कशावर ॲडसॉर्ब करायचं आहे, सॉलिडवर. एवढाच पार्ट आपल्याला बघायचा आहे. आणि त्याच्या रिगार्डिंग फॅक्टर अफेक्टिंग काय, ॲडसॉर्प्शन ऑफ गॅस ऑन सॉलिड, एवढं आपल्याला बघायचं आहे. एक मिनटं. ओके बघा, मगाशी टेम्परेचर बघितलं, प्रेशर बघितलं, सरफेस एरिया बघितलं. हेच फॅक्टर आहेत जे ॲडसॉर्प्शनवर काय करते, टेम्परेचर, प्रेशर आणि ते गरजेचे होते, बरोबर ना. तेच या ठिकाणी असं वेगळं असं काही नाही. फक्त आता कशाचा इफेक्ट कसा होतो तेवढं फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचं आहे. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इनवर्सली प्रोपोर्शनल आहे, एवढाच पार्ट फक्त याच्यामध्ये बघायचा. बाकी याच्यामध्ये काही विशेष असं नाही आहे. ओके, पहिल्यांदा दिलेलं आहे प्रेशर, जी मगाशी सांगितलं तुम्हाला. काय सिंपल आहे, प्रेशर ऑफ गॅस ॲट एनी टेम्परेचर, द एक्सटेंट ऑफ गॅस ॲडसॉर्ब इंक्रीज विथ अन इंक्रीजिंग प्रेशर. जसं प्रेशर वाढवलं, मग अशी चॉकचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की चॉक मी जर जास्त प्रेशरनं अप्लाय केला बोर्डवर तर मला डार्क ठळक अक्षरे येतील. आणि जर ते नाजूक हाताने लिहिण्याचा प्रयत्न केला प्रेशर कमी अप्लाय करून, तर ते काय होणार आहेत, तर लाईटमध्ये अक्षर दिसणार आहेत. म्हणजे प्रेशर वाढवला याचा अर्थ ॲडसॉर्प्शन काय झालं, जास्त झालं. सेम आहे, म्हणजे प्रेशर इन्क्रीजेस. या ठिकाणी मी एका सेंटेन्समध्ये लिहून टाकतो. काय होणार आहे बघा, प्रेशर आहे, प्रेशर इन्क्रीज झालं, काय इन्क्रीज होणार आहे, तर ते होणार आहे ॲडसॉर्प्शन इन्क्रीज. एकच मिनिट इकडे लिहितो. प्रेशर इन्क्रीज झालं, काय झालं, ॲडसॉर्प्शन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, अजून मगाच्यासारखंच सरफेस एरिया वाढला, छोटा सरफेस एरिया असेल तर त्याच्यावर ॲडसॉर्प्शन किती होईल बघा. आणि मग जर मी काय केलं, सरफेस एरिया वाढवला, म्हणजे आपण जर काय स्टडी टेबल आहे आणि त्या टेबलवरची धूळ बघितली आणि जर पडली असेल तर, आणि आपण छोटा एखादा ब्लॉक घेतला आणि त्याच्यावर बघितली धूळ किती पडते, तर अमाऊंट जर कॅल्क्युलेट केला आपण तर काय असणार आहे, जर सरफेस एरिया वाढला म्हणजे स्टडी टेबलवरचा जर धूळ काउंट केली तर ती जास्त असेल ॲज कम्पेअर टू क्यूबवर असेल. याचा अर्थ सरफेस एरिया वाढला म्हणजे ॲडसॉर्प्शन काय होतं, वाढतं. बघा या ठिकाणी दिलं काय दिलेलं आहे, सरफेस एरिया. बघा, सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बेंट, कुणाचा, बेंट म्हणजे काय, जो होतोय तो. हा इम्पॉर्टंट गोष्टी आहे. बेंट म्हणजे काय, ज्याच्यावर होणार आहे ते, जे स्टडी टेबल जे आता एक्झाम्पल सांगितलं त्याच्यावर होणार आहे, त्याचा वाढला. बघा काय, इन्क्रीज विथ इन्क्रीज सरफेस एरिया म्हणजे काय, ॲडसॉर्बेंट काय होणार आहे, सरफेस एरिया वाढला. काय वाढणार आपला, सरफेस एरिया. कुणाचा सरफेस एरिया, तर ॲडसॉर्बेंट. कशाचा, ॲडसॉर्बेंटचा सरफेस एरिया वाढला की काय वाढणार आहे,
ॲडसॉर्प्शन वाढणार आहे. म्हणजे प्रेशर, सरफेस एरिया, ॲडसॉर्प्शन हे सगळं काय झालं, डायरेक्टली प्रोपोर्शनल झालं. चला अजून एकदा बघू. पुढं काय सांगितलेलं आहे की हां, म्हणजे आपण काय करतो, जे डायरेक्टली ते पहिल्यांदा घेतो, नंतर आपण बाकीचं बघू. ओके, पुढचा ह्या दोन तर गोष्टी संपल्या आपल्या कशाच्या, प्रेशर आणि सरफेस एरियाचा झाला. पुढं आता पुढचं बघायचं आपल्याला ॲडसॉर्बेंटच्या रिलेटेड. अजून एक नेचर ऑफ ॲडसॉर्बेंट, अजून कशावर डिपेंडेंट आहे, ती नेचर. आता ही डायरेक्टली आणि इनव्हर्सली काय संबंध नाही, का नाही, तर ॲडसॉर्बेंट वेगवेगळ्या टाईपचे असतात. एखादं प्लेन मटेरियल असेल आणि एखादं झिगझॅग खरबडी मटेरियल असेल, तर खरबडी मटेरियलमध्ये जास्त ॲडसॉर्प्शन होईल, प्लेनमध्ये कमी होणार आहे. म्हणजे जे ॲडसॉर्बेंट आहे तो कसा आहे त्याच्यावर काय डिपेंड आहे की पुढची गोष्ट काय होणार आहे. तर बघा इथं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, तर सबस्टन्स विच प्रोव्हाइड अ लार्ज सरफेस एरिया फॉर अ गिवन मास आर इफेक्टिव्ह ॲज ॲडसॉर्बेंट. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, सिलिका जेल अँड चारकोल आर इफेक्टिव्ह ॲडसॉर्बेंट ड्यू टू द देअर पोरस नेचर. कसलं नेचर पाहिजे त्याला, पोरस नेचर असेल तर इझिली काय होतं, तर ॲडसॉर्प्शन होतं. तर नेचर ऑफ ॲडसॉर्बेंट बरोबर आहे. पुढे अजून काय बघायचं आपल्याला की टेम्परेचर ऑफ ॲडसॉर्बेंट, हे सगळं आपण ॲडसॉर्बेंट्स बघतो कारण हे सेपरेट थोडा बाजूला ठेवला आपण. टेम्परेचर ऑफ ॲडसॉर्बेंट, आता गॅसच्या बाबतीमध्ये जर विचार केला, गॅसच्या बाबतीमध्ये तर टेम्परेचर आणि प्रेशर आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. गॅसच्या बाबतीमध्ये आपण गॅस काय करतोय, आपण लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह करायचं असेल गॅस सॉलिड, गॅसवर, कारण प्रेशर काय आपलं काम कशावर करतं, तर गॅसवर जेवढा जास्त प्रेशर तसं, तर हे प्रेशर आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाबरोबर आहे, टेम्परेचर बरोबर आहे. मग टेम्परेचर वाढलं तर प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि प्रेशर कमी झालं की ॲडसॉर्प्शन पण काय होणार आहे, कमी होणार आहे. याचा अर्थ तर ते असेल इनव्हर्सली प्रोपोर्शनल. का असणार आहे ते, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. बघा वाचून घ्या आपण. काय, ॲडसॉर्प्शन इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. ॲडसॉर्प्शन कसं आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. पुढं, इट डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं ॲडसॉर्प्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे टेम्परेचर काय झाला, इनव्हर्सली प्रोपोर्शनल झाला. कशाला, प्रेशरला. कशाला, सरफेस एरिया कुणाचा, ॲडसॉर्बेंटचा. परत ते कशाबरोबर आहे, ॲडसॉर्प्शन बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे ॲडसॉर्बेट जो होणार आहे तो त्याच्या नेचरवर पण डिपेंडंट आहे. मग काय सांगितलं, गॅसेस सच ॲज SO2, Cl2, NH3 विच आर इझिली लिक्विफायबल आर ॲडसॉर्ब टू लार्जर एक्सटेंट ॲज कम्पेअर टू सच ॲज N2O2 H2. बघा लास्ट लेक्चरला आपण जर तुम्ही पाहिला असेल तर याच्यावर एक क्वेश्चन विचारला होता की कोणता इझिली काय होतं, लिक्विफाय होतं, कोणता इझिली लिक्विफाय होत नाही. स्टेट ऑफ मॅटर लिक्विड आणि गॅसमध्ये त्याच्या रिगार्डिंग आहे. ह्या टाईपवरचा अजून क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कोणता लिक्विफायर होईल बघा, SO2, Cl2 आणि NH3 ते काय होतात, इझिली लिक्विफाय होतात. इझिली काय होतात, लिक्विफाय होतात. पण कोणते होत नाही, तर N2O2 आणि H2 काय होत नाही, N2O2 आणि H2. का, तर क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर किंवा क्रिटिकल टेम्परेचर यांचं लेस दॅन 1 आहे. याचा अर्थ ते इझिली होत नाही, कारण हे लिक्विफाय होण्यासाठीच एनर्जी आपल्याला जास्त लागेल. जे इझिली लिक्विफाय होतात बघा, जे गॅस इझिली लिक्विफाय होतात ते इझिली ॲडसॉर्ब होतात. जे गॅस इझिली लिक्विफाय होतात ते इझिली काय होतात, ॲडसॉर्ब होतात. त्यामुळं SO2, Cl2 आणि NH3 इझिली लिक्विफाय होतात, म्हणून ते इझिली काय होतात, ॲडसॉर्ब होतात. H2O2, N2 हे इझिली लिक्विफाय होत नाहीत आणि लिक्विफाय जर झाले नाही तर ते इझिली ॲडसॉर्ब होणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. हा एकदा पार्ट लक्षात आला. प्रेशर, surface area of adsorption is directly proportional to the adsorption and inversely proportional कशाबरोबर आहे तो, तर टेम्परेचर बरोबर आहे. एवढा पार्ट लक्षात आला तर हे फॅक्टर आपल्याला समजतीलच. चला पुढचा पार्ट बघू आपण. आता याच्यामध्ये बाकी काही डाटा लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त आपल्याला फ्रेंडलीच आयसोथर्मचं इक्वेशन विचारलं जातं. याच्यावर काय विचारलं जातं, फ्रेंडलीच आयसोथर्मचं इक्वेशन. तेवढं इक्वेशन जर आपण लक्षात ठेवलं तर मग हा पार्टमध्ये काही जास्त आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. तर काय आहे बघा, तर आपल्याला दिलेला आहे इथं फॉर्म्युला, तर दिलेला आहे x/m इज इक्वल टू k p⁻1/n आणि n काय पाहिजे, ग्रेटर दॅन 1 पाहिजे. ओके, एवढं इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर ह्याचा लॉग कॅल्क्युलेट केला, फक्त याचा काय केला, लॉग कॅल्क्युलेट केला. हा कशाच्या रिगार्डिंग आहे, तो प्रेशरच्या रिगार्डिंग आहे. बघा हा जो दिलेला आहे फ्रेंडलीच तो कशाच्या रिगार्डिंग आहे, प्रेशरच्या. आणि ते जर मी कॉन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये लिहिलं, कशाच्या, कॉन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये, तर मला मिळणार आहे x/m k c⁻1/n आणि सेम n इज ग्रेटर दॅन काय असणार आहे, 1 असणार आहे. ओके,
आता ह्या दोघांचा लॉग घेतला, ह्याचा लॉग घ्या किंवा ह्याचा लॉग घ्या. समजा आम्ही ह्याचा लॉग घेतला, दोघांचाही लॉग करू शकतो आपण. काय घेतला? लॉग घेतला दोन्ही साईडचा. काय मिळाला? लॉग एक्स बाय एम इज इक्वल टू काय? तर लॉग ए इंटू बी असेल तर काय करतो आपण? लॉग ए प्लस लॉग बी करतो. त्या पद्धतीनं आहे. लॉग के प्लस काय होणार आहे? 1/n इंटू काय मिळणार आपल्याला? लॉग सी. हे इक्वेशन फक्त लक्षात ठेवा. म्हणजे हे लक्षात ठेवायची गरज नाही, लक्षात एकच ठेवायचं. कुठलं? हे एक्स बाय एम इज इक्वल टू के पी रेस टू 1/n आणि n इज ग्रेटर दॅन 1. एवढं लक्षात ठेवलं. एकच इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. हे ऑटोमॅटिकली येतात. फक्त प्रेशरच्या ठिकाणी काय पुटअप करायचं आहे? सी कॉन्सन्ट्रेशन पुटअप करायचं. परत काय केलं आपण? दोन्ही साईडचा लॉग केला तर लॉगचा आपल्याला इक्वेशन तयार होईल. लॉग एक्स बाय एम इज इक्वल टू लॉग के प्लस 1/n इंटू लॉग सी. आता एक्स म्हणजे काय? तर एक्स म्हणजे मास कशाचा आहे? तर गॅस ॲडसॉर्ब झालेला. एम म्हणजे काय? मास ऑफ ॲडसॉर्बेंट जो होणार आहे तो. यांच्या दोघांचा काय घेतलाय? रेशो घेतलाय. पी म्हणजे काय? पी आहे इक्विलिब्रियम प्रेशर आणि स्मॉल के आणि एन हे काय? तर कॉन्स्टंट आहेत. स्मॉल के आणि एन काय? कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे. फ्रेंडलीच तर एफ राहिलेली दिसते बघा. काय ते? फ्रेंडलीच ॲडसॉर्प्शन आयसोथर्म आहे. इक्वेशन हे लक्षात ठेवा. एक्स बाय एम इज इक्वल टू के पी रेस टू 1/n एन इज ग्रेटर दॅन 1. एवढंच इक्वेशन लक्षात ठेवा. ऑटोमॅटिकली बाकीचे तुम्ही कन्वर्ट करू शकता. चला पुढचा पॉईंट बघू आपण. आता ॲप्लिकेशन्स काय काय आहेत तेवढं थोडं लर्न करायचे आहेत आपल्याला. आणि पुढचा टाईप्स ऑफ कॅटलिस्ट कशामध्ये यूज करतात ह्याच्यावर एक दोन क्वेश्चन मागच्या परीक्षेमध्ये विचारले होते CET-मध्ये. काय सांगितलं? ॲडसॉर्प्शन इंडिकेटरसाठी जा. इंडिकेटर म्हणजे काय? टू लोकेट द एंड पॉईंट ऑफ द टायट्रेशन. कशासाठी वापरलं जातं? टू लोकेट एंड पॉईंट ऑफ टायट्रेशन म्हणजे इंडिकेटर. मग हे जो डाय कलर आहे डाय, तर डाय काय करतं? आपल्याला लोकेट करतं कशाचं? की आपली रिएक्शन झाली का नाही झाली हे पाहण्यासाठी जो डाय वापरला जातो. डाय स्टिच ॲज इओसिन फ्लोरोसन्स आर यूज्ड ॲज इंडिकेटर. हे ॲडसॉर्प्शन इंडिकेटर वापरले जातात. अजून काय वापरलं जातं? जे सेपरेशन करण्यासाठी. कशाचं सेपरेशन? इनर्ट गॅसचं सेपरेशन करण्यासाठी. म्हणजे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन इनर्ट गॅस आहे त्यांचं सेपरेशन करण्यासाठी काय वापरलं जातं? ॲडसॉर्प्शन फेनॉमेना. मग तो काय केला जातो? तो कोकोनट चारकोल घेतला जातो. कोकोनट चारकोलमध्ये हे पास केले जातात गॅस. आणि तो चारकोल कसा आहे? इट इज अ गुड ॲडसॉर्प्शन आहे. म्हणजे इझिली ॲडसॉर्ब करतो मॉलिक्यूल. ओके, त्यामुळे तो काय करतो? ॲडसॉर्प्शनचा फेनॉमेना ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स आहे. त्यानंतर फ्रोथ प्रोटेशन प्रोसेस. हायड्रोफोबिक पाईन ऑइल प्रिफरेन्शियली ॲडसॉर्ब द सल्फाइड ओर. मेटलर्जी आपण पाहिलेली आहे. तर मेटलर्जीमध्ये मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आता या ठिकाणी जे ओव्हर दिलेलं आहे, कुठला दिलेला आहे? सल्फाइड ओव्हर. ते एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी काय केली जाते? फ्रोथ प्रोटेक्शन प्रोसेस वापरली जाते आणि त्याच्यामध्ये हे ॲडसॉर्ब होतात. ओके, त्यानंतर क्रोमॅटोग्राफिक ॲनालिसिस. आता केमिस्ट्रीमध्ये सगळे प्रॅक्टिकलमध्ये आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये क्रोमॅटोग्राफी एक मेथड असते. म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय क्रोमॅटोग्राफीमध्ये ॲडसॉर्प्शन सिलिका वापरली जाते. तर यामध्ये काय केलं जातं? त्यात सिलिका जे आहे सिलिका प्लेट तयार करतो आपण. काय करतो? याच्यामध्ये सिलिका प्लेट मी ग्लास प्लेट घेतो. सिलिका कशामध्ये? क्लोरोफॉर्ममध्ये डीप करायची, डिझॉल्व करायची आणि ते स्प्रेड करायची आणि सिलिका आपले ग्लास काय करतो आपण? प्लेट त्याच्यामध्ये डीप करतो. म्हणजे पूर्ण ग्लासचा जो पार्ट आहे जो ट्रान्सपरंट तो काय होतो? व्हाईट कलर. म्हणजे सिलिका व्हाईट कलरचे आहे. त्याने काय होतं? ॲडसॉर्ब होतं आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो? की प्रोडक्ट तयार झाले का नाही हे चेक करण्यासाठी. म्हणजे काय? की RF व्हॅल्यू रिटार्डेशन फॅक्टर हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करतो. प्लस काय? कॅटलिस्ट म्हणून यूज केला जातो. तर हेट्रोजिनियस कॅटलिस्ट कोणती प्रोसेस आहे? कॉन्टॅक्ट प्रोसेस आहे किंवा हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल्स. आता ही प्रोसेसवर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाईल. पुढं काय? गॅस मास्क. आता जे खाणी वगैरे असतात त्या खाणीमध्ये म्हणजे कोळशाच्या खाणी वगैरे असतात तर त्याच्यामध्ये काय केला जातो? तो एक मास्क तयार केला जातो. ती कोळशाची धूळ किंवा डस्ट त्याच्या नाकामध्ये इनहेल होऊ नये यासाठी एक मास्क तयार केला जातो. मग मास्क काय करेल? ती पार्टिकल आल्यानंतर त्या मास्कवर ते सगळे ॲडसॉर्ब होतील. त्यानंतर काय सांगितले? कंट्रोल ह्युमिडिटी. सिलिका आणि ॲल्युमिना गेट ॲडसॉर्ब मॉइश्चर. म्हणजे जर सिलिका तुम्हाला माहीत असेल तर IR नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. तर त्याला काय? ह्युमिड नेचर लागतं. म्हणजे काय? ह्युमिड म्हणजे वॉटर मॉलिक्यूल चालत नाही. मग काय केलं जातं? की त्यामध्ये सिलिका ॲल्युमिना ठेवली जाते. मग ते काय करतं? ॲटमॉस्फिअरमधलं म्हणजे त्याच्या आजूबाजूचं जे वॉटर मॉलिक्यूल आहे ते काय करतं? ॲडसॉर्ब करतं. ओके, आणि
ही सगळ्या ॲडसॉर्प्शनचे आपल्याला ॲप्लिकेशन्स आहेत. त्यानंतर काय प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम, कोकोनट चारकोल टू ॲडसॉर्ब, काय ट्रेस ऑफ एअर ऑर मॉइश्चर टू क्रिएट हाय व्हॅक्यूम, हे तयार करण्यासाठी वापरलं जातं. ॲप्लिकेशन थोडंसं वाचून घ्या, म्हणजे काय होणार आहे, तुम्हाला एखादा पार्टवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कोणत्या ॲप्लिकेशन्स आहेत किंवा कोणते ॲप्लिकेशन ह्याच्यामध्ये करता येतील, कोणतं काय वापरलं जातं ॲप्लिकेशनला, तर त्याच्यावर हा क्वेश्चन ॲप्लिकेशन ऑफ ॲडसॉर्प्शनवर काही क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात MST-CET मध्ये. पुढे आपल्याला बघायचं आहे कॅटलिस्ट. कॅटलिस्टची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. कॅटलिस्ट म्हणजे काय, अल्टर द रेट ऑफ रिएक्शन, म्हणजे एखाद्या केमिकल रिएक्शनमध्ये आपण एखादा मटेरियल टाकला तर तो काय करतो, रिएक्शनचा रेट अल्टर करतो. ॲक्च्युली 12वीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याला डेफिनेशन दिलेलं आहे इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. काय केली जाते, इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन, रेट इन्क्रीज केला जातो विदाऊट चेंज इन इटसेल्फ, स्वतःमध्ये कोणताही बदल न होता रिएक्शनचा रेट काय केला पाहिजे, इन्क्रीज केला पाहिजे, आणि रिएक्शन झाल्यानंतर तो सेपरेट आपल्याला काय करता येतो, रिमूव्ह करता येतो, स्वतःमध्ये कोणताही बदल न करता रिएक्शनचा रेट इन्क्रीज करतो. त्याला काय म्हणलं आपण, कॅटलिस्ट म्हटलं. ओके, कॅटलिस्टचे 2 टाईप्स आहे, एक आहे होमोजिनियस कॅटलिस्ट आणि दुसरा आहे हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. ओके, कॅटलिस्ट समजलं, इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन विदाउट चेंज इन इट सेल्फ, स्वतःमध्ये कोणताही बदल न करता रिएक्शनचा रेट इन्क्रीज करायचा, कॅटलिस्ट म्हटलं. कॅटलिस्टचे परत 2 टाईप बघितले, एक बघितला होमोजिनियस कॅटलिस्ट आणि दुसरा काय बघितला आपण, हेट्रोजिनियस. होमो म्हणजे सेम काय, सेम फेज, सेम फेज म्हणजेच काय बघा की एखादं रिएक्शन मिक्सचर काय असेल, लिक्विड असेल, एखादं रिएक्शन मिक्सचर काय, रिएक्शन मिक्सचर काय असेल, लिक्विड असेल, तर रिएक्शन मिक्सचरमध्ये जो मटेरियल ॲड करणार आहे, जो कॅटलिस्ट ॲड करणार आहे, तो जर लिक्विड असेल तर त्याला म्हणायचं होमोजिनियस कॅटलिस्ट. त्याला काय म्हणायचं, होमोजिनियस कॅटलिस्ट. म्हणजे सेम टाईप, सेम फेजमध्ये लिक्विड रिएक्शन मिक्सचर आहे, लिक्विड ॲड केला तर त्याला काय म्हटलं, होमोजिनियस. किंवा गॅसेस मटेरियल आहे, दोन्ही रिएक्शन मिक्सचर काय आहे, तर रिएक्शन मिक्सचर गॅस आहे, गॅसेस मटेरियल आहे, आणि त्याच्यामध्ये काय केलं मी, एक गॅस पार्टिकल काय केला, मटेरियल त्याच्यामध्ये ॲड केलं, सेम फेज आली, त्याला म्हणायचं होमोजिनियस. इतकंच सिंपल आहे. सेम फेज म्हणजे रिएक्शन मिक्सचर आणि कॅटलिस्ट हे दोघं एकाच फेजमध्ये असतील, रिएक्शन मिक्सचर आणि कॅटलिस्ट बोथ आर इन अ सेम फेज, इट इज कॉल्ड ॲज होमोजिनियस कॅटलिस्ट. दोन्ही एकाच फेजमध्ये असेल तर त्याला होमोजिनियस म्हणायचं. दोन्ही डिफरंट असतील, काय असतील, दोन्ही डिफरंट असतील, मग त्याला काय म्हणायचं, हेट्रोजिनियस. फॉर एक्झाम्पल, रिएक्शन मिक्सचर काय आहे, तर लिक्विड आहे, रिएक्शन मिक्सचर काय, लिक्विड आहे, आणि कॅटलिस्ट ॲड केला, कोणता ॲड केला, सॉलिड ॲड केला, तर त्याला म्हटलं जातं हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. त्याला काय म्हणायचं, हेट्रोजिनियस. रिएक्शन मिक्सचर लिक्विड आहे, कॅटलिस्ट काय करतो आपण, ॲड केला सॉलिड, हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. म्हणजे दोन्ही रिएक्शन मिक्सचर अँड कॅटलिस्ट आर इन अ डिफरंट फेज. जर दोन वेगवेगळ्या फेजमध्ये असतील त्याला हेट्रोजिनियस कॅटलिस्ट म्हटलं जातं. एक्झाम्पल आपल्याला दिले आहेत होमोजिनियसचं. बघा की या ठिकाणी काय, SO2 गॅस फॉर्ममध्ये आहे, O2 गॅस फॉर्ममध्ये आहे, म्हणजे रिएक्शन मिक्सचर कसं झाला, तर गॅसेस फॉर्ममध्ये झालं, आणि त्याच्यामध्ये मी जे ॲड केलेलं आहे कॅटलिस्ट, नायट्रोजन मोनॉक्साईड, तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तो गॅसेस फॉर्ममध्ये आहे. याचा अर्थ रिएक्शन मिक्सचर गॅसेस फॉर्ममध्ये आहे, कॅटलिस्ट गॅसेस फॉर्ममध्ये आहे, आणि मग ती जी रिएक्शन झाली त्याला म्हणलं आपण होमोजिनियस. पुढे इकडे बघून घ्या. आता रिएक्शन काय आहे, नायट्रोजन हायड्रोजन बरोबर रिएक्ट केला, नायट्रोजन काय आहे, गॅस आहे, हायड्रोजन काय आहे, गॅस आहे, म्हणजे रिएक्शन मिक्सचर कुठं झालं, तर ते झालं गॅसेस. पण त्याच्यामध्ये Fe नावाचा जो एलिमेंट ॲड केला, काय केला, Fe सॉलिडमध्ये आहे, किंवा K2O Al2O3 सॉलिड ॲड केलं, म्हणजेच काय झाला, तो डिफरंट झाला, डिफरंट फेज झाला. रिॲक्टंट आणि कॅटलिस्ट आर अ डिफरंट फेज, हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर अ सेम फेज, त्याला काय म्हणलं जातं, होमोजिनियस कॅटलिस्ट. समजते, काय अडचण नसावी. चला पुढे बघा, कारण हे सगळं थेरोटिकल आहे, पण कन्सेप्ट समजत गेल्या, वाचत गेलं, मग काय अडचण येत नाही, ते इझिली होऊन जात. ओके, पुढे बघा, फीचर्स दिलेले आहेत, इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ सॉलिड कॅटलिस्ट. होमो आणि हेट्रोमध्ये जर विचार केला तर हेट्रो कॅटलिस्ट काय राहतो, बेटर राहतो कशापेक्षा, होमोपेक्षा. का राहतं, तर आता लिक्विड आहे, लिक्विडमध्ये लिक्विड टाकलं तर लिक्विड सेपरेट करायचं सोपं प्रोसेस आहे का, लिक्विडमध्ये सॉलिड कॅटलिस्ट टाकलं तर सॉलिड काढायचं सोपं आहे, तर सॉलिड काढायचं सोपं आहे, म्हणजे ती सिंपल प्रोसेसमध्ये होऊन जातं. ओके, चला आपल्याला बघायचं इम्पॉर्टंट पार्ट, कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी, कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी आणि कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी. काहीतरी टायपिंग, एकच मिनिट, बरं ठीक आहे. कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी आणि कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी, एकच मिनिट, ह्याच्यात इथं काहीतरी चेंज असावा, एकच मिनिट.
ओके, इकडे लक्षात आहे, इथे चेंज आहे. मग वाटलंच मला काय हे नाही, कारण हे परत आणि परत ते आलं. तर काय आहे, शेप सिलेक्टिव्ह, काय आहे ते, शेप सिलेक्टिव्ह कॅटलिसिस बाय झिओलाइट्स. शेप सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट बाय झिओलाइट्स. ओके, आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये. ओके, हा फक्त पार्ट इथं होता. आपल्याला कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण बघितलं की इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन, अल्टर द रेट ऑफ रिएक्शन. ओके, त्यानंतर बघायचं कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी, पर्टिक्युलर त्याच ठिकाणी ती रिएक्शन झाली पाहिजे. म्हणजे कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय, की एखादा मॉलिक्युल आहे तो कोणत्या पोझिशनला अटॅक करायचा त्याच्यावरती सिलेक्टिव्हिटी डिपेंड आहे आणि शेपवर डिपेंडंट आहे. तर थोडंसं लक्षात घ्या काय काय बघायचं आपल्याला याच्यामध्ये. कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी, द ॲक्टिव्हिटी ऑफ अ कॅटलिस्ट डिपेंड अपॉन द स्ट्रेंथ ऑफ अ केमिसॉप्शन. कशावर डिपेंडंट आहे, strength of chemisoption. Adsorption should be reasonably strong but not so strong. Catalytic selectivity. Some solid catalysts are selective in their action. काही कॅटलिस्ट काय करतात, सिलेक्टिव्ह ॲक्शन असते. मग इथं काय दिलेलं आपल्याला बघा, CO+H2 काय वापरलेला, निकेल कॅटलिस्ट वापरला आणि तो काय तयार झाला, CH4 आणि H2. म्हणजे निकेलच्या ठिकाणी दुसरा एखादा कॅटलिस्ट टाकला असता तर नवीन एखादा प्रोडक्ट तयार झाला असता. मग त्याला काय म्हणलं जातं, कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी. आपण लास्ट लेक्चरला किंवा त्याच्या आधी आपण काही रिएक्शन बघितले होते की हा एलिमेंट टाकला की मग हा प्रोडक्ट तयार होतोय, हा कॅटलिस्ट टाकला मे बी कार्बनच्या मध्ये आपण बघितलं होतं. त्यानंतर या ठिकाणी बघा की कार्बन मोनॉक्साईड आणि H2 बघा, हे दोन्ही सेम, रिॲक्टन सेमच आहे. कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, इथे H2 आणि इथे पण H2 आहे. पण जर निकेल टाकला तर मिथेन मॉलिक्यूल तयार झाला. मिथेन टाकला तर काय तयार झाला, मिथेन मॉलिक्यूल तयार झाला. पण निकेलच्या ठिकाणी मी काय टाकलं, कॉपर झिंक ऑक्साईड टाकलं तर तयार काय झाला, तर तयार झाला इथेनॉल तयार झाला. सो मिथेनॉल तयार झाला. काय तयार झाला, मिथेनॉल, CH3OH. अशा पद्धतीने म्हणजे कॅटलिस्ट बदलला की तयार होणारा प्रॉडक्ट बदलतो. कॅटलिस्ट बदलला की तयार होणारा प्रॉडक्ट बदलतो, त्याला काय म्हणायचं, कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी. ओके, आणि शेप सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट बाय झिओलाइट्स. मग आता आपल्याला काय, सिलिकेटचे जे फ्रेमवर्क आहेत 3 डायमेन्शनल, दे आर ॲल्युमिनो सिलिकेट विथ अ 3 डायमेन्शनल नेटवर्क ऑफ सिलिकेट. तर यासाठी काही स्पेसिफिक कॅटलिस्ट काय केलं जातं, यूज केलं जातं. कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटीमध्ये 3 बघितल्या आपण फीचर्समध्ये. कॅटॅलिटिक ॲक्टिव्हिटी आहे, कॅटॅलिटिक सिलेक्टिव्हिटी आहे आणि शेप सिलेक्टिव्ह कॅटलिस्ट आहेत. हे 3 प्रॉपर्टी फीचर्स कशाचे आहेत, तर कॅटलिस्टचे आहेत. चला पुढचा बघून घेऊ आपण आता. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण खूप वेळा क्वेश्चन याच्यावर विचारलेला आहे आणि विचारायचे तर खूप सारे आहेत ना. काय, सॉलिड लिक्विड किंवा गॅस मटेरियलमध्ये जे ॲडसॉप्शन होतं, गॅस सोडून बाकी सगळ्यामध्ये काय होणार आहे, हे ॲडसॉप्शन होणार आहे. आणि ते तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे, कारण तुम्हाला हे एक्झाम्पल दिले जातील आणि तुम्हाला विचारलं जाईल की याच्यामध्ये डिस्पर्स फेज, डिस्पर्स मीडियम कोणता आहे किंवा टाईप ऑफ कोलाइड कोणता आहे, कारण ह्याच्यावर खूप वेळा क्वेश्चन्स विचारलेला आहे. ओके, वन बाय वन आपण बघून घेऊ. आता आपल्याला माहिती आहे 3 फेज आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅस. मग आता सॉलिड काय बघितलं आपण, डिस्पर्स फेज. आता हे चाललंय कशाचं, तर ते चाललंय कोलाइड्स. कशाचं, कोलाइड्स. आता डिस्पर्स फेज आणि डिस्पर्स मीडियम कुणाला म्हणायचं, जी क्वांटिटी कमी त्याला म्हणायचं डिस्पर्स फेज, ज्याची क्वांटिटी जास्त त्याला म्हणायचं डिस्पर्स मीडियम म्हणायचं. ओके, आता बघा, किंवा याच्यामध्ये आपण असेही म्हणता येईल आपल्याला, डिस्पर्स मीडियम म्हणजे तो काय असेल, तो असेल बेंट असेल. काय असेल, बेंट, तसं म्हणता आलं. आणि ह्याच्यावर फेज असेल तर तो काय असेल, बेट असेल. म्हणजे ॲडसॉर्बेट आणि ॲडसॉर्बेंट, ज्याची क्वांटिटी कमी ज्याची क्वांटिटी जास्त. तसं जर लक्षात ठेवलं तरी सुद्धा ओके होऊन जाईल. डिस्पर्स मीडियम ज्याची क्वांटिटी जास्त त्याला डिस्पर्स मीडियम, ज्याची क्वांटिटी कमी त्याला म्हणायचं, किंवा ज्याचं मास कमी त्याला म्हणायचं डिस्पर्स फेज, ज्याचं मास जास्त त्याला डिस्पर्स मीडियम म्हणायचं. ओके, काय केलं, सॉलिडमध्ये सॉलिड ॲड झालं. काय झालं, सॉलिडमध्ये सॉलिड डिसॉप्शन झालं, ॲडसॉप्शन झालं. त्या कोलाइडला काय म्हणलं, सॉलिड सोल म्हणलं. काय म्हणलं त्याला, सॉलिड सोल. काय दिलेलं आहे याच्यामध्ये, कलर ग्लास, जेमस्टोन, त्यानंतर पोर्सिलिन, पेपर, हे कशाचे एक्झाम्पल आहेत, सॉलिडचे. सॉलिडमध्ये मिक्स झालं, तयार काय झाला, सॉलिड सोल. अजून एक लक्षात ठेवा, गॅस जरी सॉलिडमध्ये ॲड झाला असेल तरी देखील तयार काय होतं, सॉलिड सोल. कारण सोलवर एक्झाम्पल विचारले जातात. सॉलिडमध्ये ॲड झालं सॉलिड सोल, एक्झाम्पल बघितले. गॅस मॉलिक्यूल काय केलं आपण, गॅस मॉलिक्यूल घेतले, ते कशावर ॲड केले, सॉलिडवर ॲड केले, तरी सुद्धा तयार होतं सॉलिड सोल. म्हणजे प्युमाय स्टोन असेल, फोम रबर असेल, प्लॅस्टिक असेल, तर ते काय होणे, गॅस. म्हणजे सॉलिड स्पंज
स्पंज पण काय झाला, गॅस कशामध्ये आलं, सॉलिडमध्ये आले. ओके, त्यानंतर बघा सॉलिड कशामध्ये केलं, लिक्विडमध्ये ॲड केलं, तर तयार होतं सोल आणि जेल. काय तयार होतं, सोल अँड जेल. म्हणजे एक्झाम्पल काय, पेंट आहे, पेंट, सेल, फ्लूइड, जेलेटिन, मडी वॉटर, स्टार्च सोल्युशन. त्यानंतर काय केलं, सॉलिड कशामध्ये ॲड केलं, गॅसमध्ये. तयार काय झालं, एरोसोल तयार झालं. ओके, स्मोक असेल, डस्ट असेल, तर सॉलिड पार्टिकल जसं धुके आपण म्हणतो, म्हणजे स्मोक आणि धूर आणि धुके. तर काय झालं, गॅस पार्टिकलमध्ये, गॅसेसमध्ये छोटे छोटे पार्टिकल काय झाले, एंटर झाले. म्हणजे गॅस हा काय झाला, डिस्पर्स मिडियम झाला, त्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल सॉलिडचे ॲड झाले. काय झालं, ते एरोसोल, त्याला स्मोक आणि डस्ट एक्झाम्पल आहे. आता पुढं सॉलिड संपलं. आता लिक्विडसाठी, लिक्विड कशामध्ये ॲड केलं, सॉलिडमध्ये ॲड केलं, तर काय तयार झालं, तर ते जेल तयार झालं. कोणता फॉर्म तयार झाला, जेल तयार झाला. फॉर एक्झाम्पल काय, चीज, बटर, जेलीज. लिक्विडमध्ये ॲड केलं तर तयार होतं इमल्शन. लिक्विडमध्ये ॲड केलं तयार झालं इमल्शन. मग कोण असेल, तर मिल्क असेल, हेअर क्रीम असेल. त्यानंतर लिक्विड गॅसमध्ये ॲड केलं, परत काय तयार झालं, एरोसोल तयार झालं. लिक्विड गॅसमध्ये ॲड केलं, तयार झालं एरोसोल. फॉग, मिस्ट, क्लाउड, हेअर स्प्रे. ओके, या पद्धतीने इन्सेक्टिसाइड स्प्रे. त्यानंतर काय केलं आपण, गॅस सॉलिडमध्ये मगाशी सांगितलं. त्यानंतर गॅस लिक्विडमध्ये तयार काय झाला, फोम तयार झाला, क्रीम. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हे टाईप्स, डिस्पर्स मीडियम कोण, डिस्पर्स फेज कोण, तयार होणारं टाईप्स, त्याचे एक्झाम्पल हे लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. ह्याच्यावर एका दुसरा क्वेश्चनसुद्धा विचारलेला आहे. चला पुढचं बघून घ्या. आता लायोफोबिक आणि लायोफिलिक, आता हे सगळं कोलायडच्यासाठी चाललेलं आहे. कोलायड म्हणजे काय, ज्याचे पार्टिकल साईज काय असते, तर हायर असते. किती असते, ते हायर असते, त्याला आपण काय म्हणलं, कोलायड म्हणलेलं आहे. ट्रू सोल्युशनपेक्षा जास्त असेल. फोबिक म्हणजे हेटिंग, लक्षात ठेवा. फिलिक म्हणजे लिव्हिंग, हे आपल्याला माहीत असेलच. फोबिक म्हणजे काय, हेटिंग, आणि फिलिक म्हणजे काय असणार आहे, ते लिव्हिंग असेल. आता तो कशाच्या रिलेटेड आहे, त्याच्या रिलेटेड आपल्याला काय फक्त वापरायचं आहे. लायोफिबिक सोल आर फॉर्म ओनली बाय स्पेशल मेथड. याच्यावर क्वेश्चन विचारला, कोणती एक स्पेशल मेथड काय करावं लागेल, फॉलो करावं लागेल, तरच तो काय होणार आहे, सोल तयार होणार आहे. लायोफिलिक सोल फॉर्म इझिली बाय डायरेक्ट मिक्सिंग. दोन गोष्टी घेतल्या, एकात मिक्स केल्या, सॉलिड लिक्विड टाकलं, लिक्विड गॅसमध्ये टाकलं, काही मिक्स केलं तरी सुद्धा जे तयार होतं त्याला म्हटलं जातं लायोफिलिक सोल. त्यासाठी कोणतीही मेथड फॉलो करायलाच पाहिजे अशी काही नाही. इनडायरेक्ट मेथडमध्ये मिक्स केलं, डायरेक्ट मेथडमध्ये ॲड केली, मिक्स झाली. ओके, इथं काय झालं, प्रोसेस फॉलो केली आपण आणि एखादी गोष्ट तयार केली तर ती कशी आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. कशी आहे, ते इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. पण ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण ॲड केलं होतं, परत ते आपण इझिली रिमूव्ह करू शकतो, त्याला काय म्हणलं तर रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, जी इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे ती कशी आहे, दे आर अनस्टेबल अँड हेन्स रिक्वायर्ड टू ट्रेस ऑफ अ स्टॅबिलायझर. ही जी प्रोसेस तयार झाली, म्हणजे आपण समजा मगाशी बघितले की सॉलिड घेतलं, लिक्विडमध्ये टाकलं असेल. ओके, सॉलिड लिक्विडमध्ये टाकलं आणि एखादं मटेरियल तयार झालं तर ते स्टॅबिलाइज होण्यासाठी त्याच्यामध्ये कशाची गरज आहे, स्टॅबिलायझरची गरज आहे. कशाची गरज आहे, स्टॅबिलायझरची आहे. आपण ह्याच्यामध्ये काय, इट इज अ सेल्फ स्टॅबिलाइज. कारण ते तयार करण्यासाठी आपल्याला कोणती एक्सटर्नल एनर्जी वापरायची गरज पडली नाही आणि त्यामुळे त्या टेम्परेचरला ते काय झालं, इझिली स्टॅबिलाइज झालं. कारण त्याला कोणती अशी प्रोसेस फॉलो करावी लागली नाही किंवा काही कंडिशन मेंटेन करावी लागली नाही. त्यामुळे त्या कोणत्याही कंडिशनला ते काय राहिलं, स्टेबल राहिलं. पण तसं हे नाही, ह्यासाठी स्पेसिफिक मेथड आपण फॉलो केली. ते टेम्परेचर, प्रेशर किंवा बाकीच्या गोष्टी, रिएजंट वगैरे ते फॉलो केल्या. पण आता त्या टेम्परेचर, प्रेशर कंटिन्यू राहील का, तर नाही. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागला, स्टॅबिलायझर काय करावं लागला, ॲड करावं लागला. पुढं ॲडिशन ऑफ अ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॉजेस प्रिसिपिटेशन ऑफ कोॲग्युलेशन ऑफ अ लायोफोबिक सोल. ह्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट काय ॲड करावं लागले आपल्याला, इलेक्ट्रोलाइट. ह्याच्यामध्ये काय, ॲडिशन लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॉजेस द प्रिसिपिटेशन ऑर काय केले, कोॲग्युलेशन ऑफ लायोफिलिक सोल्स. त्यानंतर विस्कॉसिटी ऑफ लायोफिलिक सोल इज नियरली सेम ॲज द डिस्पर्शन मीडियम. म्हणजे विस्कॉसिटी, विस्कस फोर्स जे आपण काल बघितलं, टेम्परेचर, सरफेस एरिया, वेपर प्रेशर आणि विस्कॉसिटी, त्याच्या रिगार्डिंग ते विस्कॉसिटी काय सांगितलं आपल्याला, विस्कॉसिटी ऑफ लायोफोबिक सोल इज अ नियरली सेम. कुणाबरोबर, डिस्पर्शन मीडियम, ज्याची क्वांटिटी जास्त आहे त्याच्याबरोबर विस्कॉसिटी काय असते, सेम असते. विस्कॉसिटी ऑफ लायोफिलिक इज मच हायर, कशापेक्षा, डिस्पर्स मीडियमपेक्षा काय आहे, तर त्याची विस्कॉसिटी जी तयार झालेला आहे सोल त्याची काय असणार आहे, जास्त असेल. सरफेस टेन्शन ऑफ लायोफिलिक सोल इज अ नियरली सेम तो डिस्पर्शन मीडियम. म्हणजे सरफेस टेन्शन असेल
किंवा विस्कॉसिटी असेल ते डिस्पर्शन मीडियमच्या काय असणार आहे, सेम असतील. परंतु विस्कॉसिटी काय असेल, डिस्पर्शन मीडियमपेक्षा जास्त असेल लायोफिलिकमध्ये, आणि सरफेस टेन्शन काय असेल, कमी असेल कशापेक्षा, डिस्पर्शन मीडियमपेक्षा. ओके, थोडं वाचून घ्या, लर्न करा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. चला पुढे बघा. आता काय बघायचं, कोलॅड्स. कोलॅड्सचे परत 3 टाईप्स बघितले विथ रिस्पेक्ट टू काय आहे, तर साईजवरून. कशावरून, साईजवरून, म्हणजे पार्टिकल साईजवरून त्याचे 3 टाईप्स पडलेले आहेत. पहिलं काय, मल्टी मॉलिक्युलर कोलॅड्स, मॅक्रो मॉलिक्युलर कोलॅड्स आणि असोसिएट कोलॅड्स, त्याला मिसेल म्हटलं जातं. ओके, मल्टी मॉलिक्युलर म्हणजे काय, द इंडिव्हिज्युअल पार्टिकल, काय सांगते बघा, द इंडिव्हिज्युअल पार्टिकल कन्सिस्ट ऑफ ॲग्रिगेट. ॲग्रिगेट म्हणजे काय, सगळे छोटे छोटे मॉलिक्युल एकत्र येणं आणि लार्ज मॉलिक्युल तयार करणं, त्याला म्हटलं जातं ॲग्रिगेट ऑफ ॲटम्स और स्मॉल मॉलिक्यूल विथ साइज लेस दॅन 103 पिकोमीटर. छोटे मॉलिक्यूल एकत्र आले, साईज सांगली आपल्याला 103. एक्झाम्पल काय दिले आपल्याला, गोल्ड सोल दिले, सल्फर दिलेला आहे. ओके, सल्फर मॉलिक्यूल दिलेला आहे. मॅक्रो मॉलिक्यूल म्हणजे काय, द मॉलिक्यूल ऑफ अ डिस्पर्स फेज आर सफिशियंटली लार्ज इन साईज. म्हणजे साईज कशामध्ये आहे, तो आहे मॅक्रॉनमध्ये. कशामध्ये आहे, मॅक्रॉन, ज्याची सफिशियंट साईज काय, लार्ज आहे, मॅक्रॉनमध्ये आहे. टू बी कोलॉइडल डायमेन्शन, मग काय झालं, स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन, पॉलिइथिलीन, नायलॉन, प्लास्टिक, हे मॅक्रो मॉलिक्यूल. त्यानंतर असोसिएटेड कोलॉइड्स, द सबस्टन्स बिहेव नॉर्मल इलेक्ट्रोलाइट ॲट अ लो कॉन्सन्ट्रेशन अँड असोसिएटेड इन अ हायर कॉन्सन्ट्रेशन फॉर्मिंग अ कोलॉइडल सोल्युशन. त्याला काय म्हणलं आपण, त्याला असोसिएटेड कोलॉइड्स, मिसेल. एक्झाम्पल काय दिले, सोप आणि डिटर्जंट. तर आपल्याला ह्याची एक्झाम्पल लक्षात ठेवा. असोसिएटेड मिसेल म्हणजेच काय मिळालं आपल्याला, सोप आणि डिटर्जंट. मल्टी म्हणजे काय, ज्याची साईज खूप कमी आहे. मल्टी मॉलिक्युल कोलॉइड्स म्हणजे काय, त्याची पार्टिकल साईज ही खूप छोटी छोटी आहे, स्मॉल आहे. पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12 मीटर एवढी स्मॉल आहे. ते छोटे छोटे पार्टिकल एकत्र आले, ॲग्रिगेट झाले, स्मॉल पार्टिकल एकत्र आले, मोठा पार्टिकल तयार झाला 103 पिकोमीटरपेक्षा कमी, तर त्याला मल्टी मॉलिक्यूल. मॅक्रो मॉलिक्यूल म्हणजे त्याची साईज कम्पॅरेटिव्हली जास्त आहे, पण ती कशामध्ये आहे, मॅक्रॉनमध्ये आहे, सफिशियंटली लार्ज साईज, आणि ते एकत्र आले, तयार झाला स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन. असोसिएटमध्ये काय, की जे इलेक्ट्रोलाइट नॉर्मल बिहेवियर दाखवतात कशाला, लो टेम्परेचरला, आणि हायर टेम्परेचरला ते तयार होतं, त्याला कोलॉइडल सोल्युशन, मिसेल फॉर्मेशन म्हणलं. एक्झाम्पल आपल्याला काय मिळालं, सोप आणि डिटर्जंट, हे काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत. चला मी पुन्हा सांगतोय, हा जो टॉपिक आहे तो टोटली थेरॉटिकल टॉपिक आहे. टोटली काय, थेरॉटिकल टॉपिक आहे. फक्त आपल्याला कन्सेप्ट क्लिअर होत जाता आलं पाहिजे. जसं आपण पाहिलं ॲडसॉर्प्शन, ॲब्सॉर्प्शन, सॉर्प्शन, केमिसॉर्प्शन, फिजिसॉर्प्शन, किंवा हे पॅरामीटर, सरफेस टेन्शन, सरफेस एरिया, टेम्परेचर, प्रेशर, हे लक्षात आलं की मग याच्यामध्ये काय अडचण नाही, तुम्हाला इझिली सॉल्व्ह करू शकता. आता कोलॉइडल कसं तयार करायचं, काय करायचं, कोलॉइडल कसं तयार करायचं, प्रिपरेशन ऑफ कोलॉइड्स. आता प्रिपरेशन ऑफ कोलॉइड्स, थोडं रिएक्शनमध्ये टायपिंग मिस्टेक थोडंसं झालेलं आहे, आपण तरी मी तुम्हाला दाखवतो कसं काय काय होतं. प्रिपरेशन कोलॉइड 3 मेथड दिलेले आहे. केमिकल मेथड आहे, पेप्टायडेशन आहे, आणि ब्रिडिज आर्क मेथड. ही एक क्वेश्चन विचारलेला आहे खूप वेळा. ब्रिडिज आर्क मेथड, इलेक्ट्रिकल आणि डिसइंटिग्रेशन मेथड, ह्या मेथड्स आहे. पेप्टायडेशन बघू आणि मग ह्या रिएक्शन आपण क्लिअर करू. हे जरा टायपिंग एरर झालेला आहे. पेप्टायडेशन काय होतं, प्रेसिपिटेड इज कन्वर्टेड इनटू कोलॉइडल सोल. जो पीपीटी तयार केलेला आहे आपण, प्रेसिपिटेशन म्हणजे पीपीटी, तो कोलॉइडलमध्ये काय केला जातं, कन्वर्ट केला जातो. कसा केला जातो, बाय शेकिंग विथ डिस्पर्शन मीडियम इन अ प्रेझेन्स ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट यूज करायचा, त्याच्यामध्ये ॲड करायचा, शेक करायचं, आणि शेक केल्यामुळं छोटे छोटे पार्टिकल एकत्र येतील, त्याच्यातले छोटे छोटे पार्टिकल, आणि प्रिसिपिटेशन तयार होईल. आणि काय होणार आहे, प्रिसिपिटेशन तयार होईल, त्याला म्हणलं आपण पेप्टायझेशन. म्हणजे काय, प्रिसिपिटेशन इज कन्वर्टेड, कशामध्ये कन्वर्ट केलं, ते कोलॉइडल सोलमध्ये. जी पीपीटी तयार झालेली आहे ती कशामध्ये कन्वर्ट करायची, कोलॉइडल सोलमध्ये. शेकिंग करायचं कशाचं, डिस्पर्स मीडियम, आणि त्याच्यामध्ये ॲड काय करायचं, स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲड करायचं. ओके, केमिकल मेथडची आपण रिएक्शन थोडीशी बघून घेऊ. पहिली जी मेथड दिलेली आहे तर ती दिलेली हेच आहे, फक्त थोडंसं चेंज झालेलं आहे. तर SO2 सल्फर डायऑक्साईड बरोबर H2H ची काय झाली, रिएक्शन केली. याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. काय झालं, ऑक्सिडेशन झालं. बघा, SO2 ची रिएक्शन कशाबरोबर केली, H2S बरोबर केली. त्याचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं, आणि आपल्याला काय मिळाला, तर सल्फर मिळाला. सल्फर ॲरो म्हणजे काय, पीपीटी, प्लस काय मिळालं आपल्याला, 2H2, ऑक्सिडेशन केलं. ओके, पुढची जी रिएक्शन आहे त्याचं रिडक्शन केलं, म्हणजे 2AuCl3
2AuCl3 आणि जी रिॲक्शन कोणाबरोबर केली 3HCHO फॉर्मल्डिहाइड बरोबर प्लस त्याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे तर H2 ॲड केलेला आहे. काय ॲड केलेलं आहे H2. त्याचं काय केलं आपण तर त्याचं झालं रिडक्शन आणि रिडक्शन झाल्यानंतर 2 मोल AU काय झाला प्रिसिपिटेट तयार झाला तो खाली डिप झाला प्लस फॉर्मिक ॲसिड तयार झालं HC डबल बॉन्ड OH फॉर्मिक ॲसिड प्लस काय तयार झालं आपल्याला HCl तयार झालं. बघा हे केमिकल प्रोसेस आहे. आपल्याला काय केलं यामध्ये कशाची गरज होती तर सल्फर त्यानंतर इथं काय AU. ओके मग काय केलं सल्फर डायऑक्साईडची रिॲक्शन हायड्रोजन सल्फाईड बरोबर दोन्ही गॅस मॉलिक्युल आहेत. ओके आणि मग काय झालं त्याचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला सल्फर सेपरेट भेटला. त्यानंतर AuCl3 आणि फॉर्मल्डिहाइडची रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ वॉटर रिडक्शन झालं AU काय मिळालं आपल्याला सेपरेट मिळाला. पुढे FeCl3 प्लस H2 हायड्रोलायसिस केलं ॲडिशन ऑफ वॉटर आपल्याला काय मिळालं FeOH थ्राईस हा आयर्न हायड्रॉक्साईड किंवा फेरिक हायड्रॉक्साईड. तर आपल्याला असे मॉलिक्यूल मिळाले जे आपल्याला गरजेचे होते कोण 3S असेल इथला AU असेल किंवा इथला FeOH थ्राईस. तर अशा पद्धतीने केमिकल मेथड आहे ज्याच्यापासून आपण काय तयार करतो कोलायडल मेथड कोलायडर तयार करतो. केमिकल मेथड असेल किंवा पेप्टायझेशन किंवा ब्रिटिश आर्क मेथड हे काय इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन मेथड आहे. ब्रिटिश आर्क मेथड काय इलेक्ट्रिकल डिसइंटिग्रेशन मेथड फॉलो केली जाते. चला नेक्स्ट बघू आपण काय दिलेलं आहे की प्रॉपर्टीज ऑफ कोलायड्स. आता प्रॉपर्टी बघायच्या आहेत कोलायडलच्या. कोलायडल काय आहे तर कोलायडल वन टाईप ऑफ सोल्युशन आहे. कोलायडल काय म्हणजे आपण ट्रू सोल्युशन कोलायड आणि सस्पेन्शन ट्रू सोल्युशन कोलायड आणि सस्पेन्शन म्हणजे याच्यात होमोजिनियस हेट्रोजिनियसचा आपल्याला पार्ट माहिती आहे. इतका डिटेल आपल्याला काय गरज नाही पण तरी थोडा पार्ट सांगतो त्याला. प्रॉपर्टीज ऑफ कोलायड म्हणजे जे ट्रू सोल्युशन आहे आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये जे पार्टिकल साईज खूप स्मॉल असते खूप स्मॉल जे नेकेड आईजला आपल्याला दिसत नाही. कोलायडल त्याच्यावरचा ओके हे दिसताना दिसतं होमोजिनियस काय दिसतं हे होमोजिनियस पण असतं ते काय हेट्रोजिनियस म्हणजे दूध घेतलं दुधामध्ये पाणी ॲड केलं एकच लेअर दिसतो ते सोल्युशन काय झालं आपलं कोलायडल सोल्युशन तयार झालं. काय तयार झालं कोलायडल सोल्युशन. ओके याचा अर्थ बघा जनरल प्रॉपर्टी कसं आहे ते हेट्रोजिनियस आहे. काय ते बघा हेट्रोजिनियस जे आता मी सांगितलं दिसताना दिसतंय होमोजिनियस हे लक्षात ठेवा. इट इज अ लुकिंग लाईक होमोजिनियस इट इज लुकिंग लाईक होमोजिनियस बट इट इज अ हेट्रोजिनियस त्याला काय म्हणलं आपण कोलायडल म्हणलं. आणि हेट्रोजिनियस पार्टिकल पास स्लोली थ्रू द ॲनिमल मेम्ब्रेन ॲनिमल मेम्ब्रेनमधून ते थोडे थोडे पास म्हणजे आपण जर फिल्टर करायचा प्रयत्न केला तर ते स्मॉल अमाऊंटमध्ये काय होऊ शकतं त्यातून पास होऊ शकतात ॲनिमल मेम्ब्रेन जर यूज केलं तर. पुढं काय ऑप्टिकल प्रॉपर्टी टिंडल इफेक्ट दाखवला जातो म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे मी काय घेतलं की मिल्क घेतलं आणि ह्याच्यामधून काय केली लाईट पास केली तर लाईट जाताना म्हणजे ह्या ठिकाणी मला काय दिसेल त्या मिल्कमध्ये काहीतरी प्रकाश दिसेल म्हणजे काय होतं लाईट काय केलं वेन मोनोक्रोमॅटिक लाईट किंवा लाईट पास थ्रू द कोलायडल सोल्युशन काय होतं तर पाथ इज व्हिजिबल ते जात असताना लाईट कशी जाते ते आपल्याला दिसतं त्याला काय म्हणलं पाथ इज व्हिजिबल. तर पाथ व्हिजिबल झाला तर त्याला काय म्हणलं जातं म्हणजे कशामुळे झाला पाथ विजिबल बिकॉज ऑफ अ स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट का झाली तर कोलायडल पार्टिकल जे आहेत त्याची साईज कशी आहे लार्ज साईज आहे. ज्यावेळी मी इथून काय पाडली लाईट पाडली तर लाईट पाडल्यानंतर या पार्टिकलवर लाईट काय होणार स्ट्राईक होणार आणि ती काय होणार अशी स्कॅटर होणार. काय होणार या साईडला स्कॅटर इकडे तिकडे स्कॅटर होणार आणि हा टोटल पाथ आपल्याला काय होणार आहे व्हिजिबल होणार. म्हणजेच काय झालं की आपल्याला पाथ दिसला कशामुळे दिसला बिकॉज ऑफ अ स्कॅटरिंग ऑफ अ लाईट. कशामुळे दिसला स्कॅटरिंग ऑफ लाईट आणि स्कॅटरिंग ऑफ अ लाईट बाय द कोलायडल पार्टिकल सो पाथ ऑफ लाईट बिकम व्हिजिबल. आणि ती जी प्रोसेस आहे तो जो इफेक्ट आहे त्या इफेक्टला टिंडल इफेक्ट म्हटलं जातं. काय म्हटलं त्याला इफेक्टला टिंडल इफेक्ट ड्यू टू द स्कॅटरिंग ऑफ अ लाईट. ओके त्यानंतर कलर कलर कशावर आहे डिपेंड ऑन द वेवलेंथ ऑफ अ लाईट स्कॅटर बाय द डिस्पर्स पार्टिकल. जी लाईट कोणत्या वेवलेंथला पास होते त्याच्यावर त्याचा कलर डिपेंडंट आहे. कायनेटिक प्रॉपर्टी जे आता आपण बघितलं कायनेटिक प्रॉपर्टी इथं काय पार्टिकल प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये पहिली जी मोमेंट दिलेली आहे किंवा मोशन आहे ते आहे ब्राउनियन मोशन. कोणती मोशन आहे ब्राउनियन मोशन. पार्टिकल आर मूव्ह थ्रू आउट द सोल्युशन म्हणजे त्या सोल्युशनमध्ये पार्टिकल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो ती जी मोशन आहे म्हणजे जशी जाईल त्या मोशनला ब्राउनियन मोशन म्हटलं जातं. तर काय तर कोलायडर पार्टिकल अंडरगोज सिजलेस रॅन्डम झिगझॅग मोशन म्हणजे हे जर सोल्युशन असेल इथं पार्टिकल असेल तो इथे गेला इथे गेला इथे गेला म्हणजे असं कुठेही कोणत्याही डायरेक्शनला गेला त्याला झिगझॅग मोशन म्हणलं किंवा रॅन्डमनेस.
ती जी मोशन आहे त्या मोशनला म्हटलं जातं ब्राउनिंग मोशन, म्हणजे रॅन्डम मोशनमध्ये काय होतं, मूव्ह होतो. कायनेटिक एनर्जी बघितली. त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, कोलायडल पार्टिकल कॅरी द इलेक्ट्रिकल चार्ज. कोलायडल पार्टिकल काय करतं, इलेक्ट्रिसिटी कॅरी करतं. परत इलेक्ट्रोफोरेसिस, द मोमेंट ऑफ कोलायडल पार्टिकल अंडर अँड अप्लाइड इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. अँड नेक्स्ट इलेक्ट्रोऑस्मोसिस, द मोमेंट ऑफ डिस्पर्स मीडियम इन द इलेक्ट्रिकल फील्ड. म्हणजे प्रॉपर्टी कोलायडल बघितल्या, जनरल प्रॉपर्टी, ऑप्टिकल प्रॉपर्टी, कायनेटिक प्रॉपर्टी आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. या सर्व प्रॉपर्टी कशाच्या आहेत, कोलायडलच्या आहेत. क्वेश्चन आतापर्यंत विचारलेला जास्त मोस्ट कशामध्ये विचारलेला, MST CETला तर टिंडल इफेक्ट, स्कॅटरिंग ऑफ लाईटवर क्वेश्चन विचारलेला आहे, जे आपण उद्याच पुढच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे, हे जे MCQ पाहणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल. मी जे जे सांगितले याच्यावर क्वेश्चन आहे, याच्यावर क्वेश्चन आहे, ते लक्षात ठेवायचं. याच्यावर 100% क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, त्यानंतर ब्राउनिंग मोशनवर क्वेश्चन मॅक्झिमम टाइम्स विचारलेला आहे, तर त्याचेही क्वेश्चन तुम्हाला आपल्याला बघायला भेटेल. ओके, नेक्स्ट. ओके, शेवटचा पार्ट पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज सोल. काय बघायचं आपल्याला, पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज सोल. एक पार्ट, एक टाईप ऑफ इमल्शनचा एक पार्ट असेल तो राहिलेला आहे, पण थोडं मी सांगतो आणि कशात काय थोडा तो ब्रीफमध्ये घेऊ. पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज सोल विथ एक्झाम्पल. पॉझिटिव्ह चार्ज कुणाला असतं, निगेटिव्ह चार्ज, ह्याच्यावेळी 100% क्वेश्चन विचारला जातो, म्हणजे विचारलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की MST CETला हा जो टॉपिक आहे किती मार्काला आहे, तर 1 मार्कला आहे, म्हणजे एक क्वेश्चन याच्यातलं येणार आहे. म्हणजे आता पण मी जेवढे पॉईंट सांगितले तर ह्या सगळ्या पॉईंटवर क्वेश्चन आलेले आहेत. आपली फेज असते की एकच क्वेश्चन पेपर सगळ्यांना आहे का, तर नाही. तर या टॉपिकमधल्या ह्या पार्टवर एकाला आला असेल क्वेश्चन, तर दुसऱ्या पार्टवर दुसऱ्याला क्वेश्चन, तिसऱ्या कन्सेप्टवर तिसऱ्याला क्वेश्चन्स. तर त्या पद्धतीचं आहे. जेवढे मी सांगितले की मग एकाला ब्राउनिंग मोशनवर आला असेल आणि दुसऱ्या फेजमधल्या विद्यार्थ्याला आला असेल ते स्कॅटरिंग ऑफ लाईटवर आला असेल, तिसऱ्याला टिंडल इफेक्ट म्हणजे काय आला असेल, म्हणजे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आलेले असतील. ओके, पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज सोल आणि एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. बघा, कोण पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि कोण निगेटिव्हली चार्ज आहे. जे हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड असतात, लक्षात ठेवा, हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड असतात, या सर्वांवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, हायड्रेटेड मेटॅलिक ऑक्साईड्स. आणि जे प्युअर आहेत, प्युअर त्याच्यामध्ये बघा कॉपर, Ag, Aus, हे प्युअर जे सोल आहेत ह्याच्यावर काय चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. प्युअर सोल आहेत म्हणजे मेटॅलिक सल्फाइड्स असतील. ओके, हे सगळे कॅडमियम सल्फाइड, AS सल्फाइड, SB, अँटीमनी सल्फाइड्स, या सगळ्यावर काय चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज सांगितलं तुम्हाला, जे मेटल ऑक्साईड, हायड्रेटेड मेटल ऑक्साईड ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, ते अशा सगळ्यांच्यावर चार्ज काय, पॉझिटिव्ह चार्ज आहे. परत काय, बेसिक डायस्टफ, मिथिलीन ब्ल्यू सोल यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. प्लस काय, हिमोग्लोबिन, ब्लड किंवा ऑक्साईड जसं TiO2 सोल आहे, तर हे सगळ्यावर चार्ज काय मिळाला आपल्याला, पॉझिटिव्ह चार्ज मिळाला. निगेटिव्ह चार्ज सांगितलं आपण की जे प्युअर मेटल आहेत, कॉपर, Au किंवा Ag, जे सोल्स आहेत त्याच्यावर चार्ज काय आपल्याला, तर निगेटिव्ह चार्ज आहे. मेटॅलिक सल्फाइड्स असतील त्याच्यावर काय चार्ज आहे, तर निगेटिव्ह चार्ज आहे. आता इथे बेसिक डायस्टफ होतं, ॲसिडिक डायस्टफ असेल, इओसिन, कांगोरेड सोल, या सगळ्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. प्लस सोल असेल, स्टार्च असेल, गम असेल, जिलॅटिन, क्ले, गम सोल यांच्यावर चार्ज काय, निगेटिव्ह आहे. तर हिमोग्लोबिनच्या बाबतीमध्ये लास्ट इयरला क्वेश्चन विचारला होता, याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्हली चार्ज कोणता आहे, तर ह्याच्यावर विचारला जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये दिलेला नाही, पण शेवटचा एक पॉईंट आहे, तो आहे इमल्शन आहे. तो काय, इमल्शन. मग ते इमल्शनमध्ये परत 2 टाईप्स बघायला मिळतात आपल्याला. बघा, अजून एक पार्ट ह्याच्यामध्ये आला पाहिजे होता, तो आला नाही, तो आहे इमल्शन. इमल्शनमध्ये 2 इमल्शन आहेत, एवढं लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला डिस्पर्स फेज आणि डिस्पर्स मिडियम पण विचारलं जाऊ शकतो, कोण डिस्पर्स फेज आहे आणि कोण डिस्पर्स मिडियम आहे. तर सिम्पल आहे, काय आहे, ऑइल इन वॉटर. काय दिलं आपल्याला, ऑइल इन वॉटर. आणि दुसरं काय आहे, वॉटर इन ऑइल. ऑइल इन वॉटर आणि वॉटर इन ऑइल. आता सिम्पल आहे बघा, बघितलं समजते. ऑइल इन वॉटर म्हणजे काय केलं, वॉटरमध्ये ऑइल ॲड केली. वॉटरमध्ये काय ॲड केलं, ऑइल ॲड केलं. वॉटरमध्ये ऑइल ॲड केलं असेल याचा अर्थ कोणाची क्वांटिटी जास्त रे, वॉटरची क्वांटिटी जास्त आहे. मग हा काय झाला, हा झाला डिस्पर्स, काय झाला, तर तो झाला मीडियम झाला. काय झाला, डिस्पर्स मीडियम झाला. आणि ऑइल काय झाला, तर डिस्पर्स फेज. ज्याची क्वांटिटी मग अशी सांगितलं तुम्हाला, ज्याची क्वांटिटी कमी
तो डिस्पर्स फेज, ज्याची क्वांटिटी जास्त त्याला म्हटलं डिस्पर्स मिडियम. आता ह्याच्या अपोजिट इथं वॉटर कशामध्ये ॲड केले, ऑइलमध्ये. याचा अर्थ ऑइल काय झाला तर तो झाला मिडियम, आणि वॉटर काय झाला तर वॉटर झाला फेज. बस एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आणि ह्याच्यामध्ये मग काय, ओके, आणि कंटिन्युअस फेज जर विचारले याच्यामध्ये, तर ज्याची क्वांटिटी काय आहे जास्त आहे तो काय असणार आहे कंटिन्युअस फेजमध्ये असेल. कोण कंटिन्युअस फेजमध्ये आहे, जास्त क्वांटिटी वॉटर, हा वॉटर कंटिन्यू फेजमध्ये आहे. ज्याची क्वांटिटी या ठिकाणी ऑइल जास्त आहे, याचा अर्थ ऑइल काय असणार आहे कंटिन्यू फेज. इमल्समध्ये हे दोन टाईप्स लक्षात ठेवा, ऑइल इन वॉटर आणि वॉटर इन ऑइल. ऑइल इन वॉटरमध्ये क्वेश्चन विचारतील फेज, डिस्पर्स फेज कोण, डिस्पर्स मिडियम कोण, आणि दोन्हीमध्ये तेच क्वेश्चन्स विचारतील. ज्याची क्वांटिटी जास्त तो मिडियम, ज्याची क्वांटिटी कमी तो फेज. जो ज्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, ज्याच्यामध्ये ॲड केलं तो मिडियम, जो ॲड केला आहे तो फेज. ओके, त्यानंतर कंटिन्युअस फेज याच्यामध्ये कोणती, ज्याची क्वांटिटी जास्त असते, जो डिस्पर्स मिडियम असतो तो कंटिन्युअस फेजमध्ये असतो. आणि म्हणजे याच्यामध्ये काय झालं, वॉटर डिस्पर्स मिडियम आहे, याचा अर्थ हा कंटिन्युअस फेजमध्ये झाला. ऑइल हा डिस्पर्स मिडियम आहे, याचा अर्थ तो काय झाला कंटिन्युअस फेजमध्ये झाला. ओके, तर अशा टाईपचे काही क्वेश्चन्स याच्यामध्ये आपल्याला विचारले जातील. हे सगळे थेरॉटिकल बेस आहे. MST CETला मी मगाशी जसं सांगितलं कन्सेप्ट वेगळ्या ह्याच्यावर हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर त्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. पुढील लेक्चरला आपण ह्याचे सर्व MCQ आतापर्यंत जेवढ्या कन्सेप्ट पाहिलेले आहेत, आतापर्यंत म्हणजे ह्याच कन्सेप्ट आहेत, ह्याच कन्सेप्टवर क्वेश्चन विचारणार तुम्हाला. फक्त क्वेश्चन फिरवून विचारतील, बाकी वेगळं काही नाही. अशा टाईपचे आपण 25 क्वेश्चन्स 25 ते 30 क्वेश्चन्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. उद्याच्या लेक्चरपूर्वी हा पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा किंवा हे थोडंसं लर्न करून घ्या, म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे इझिली. आता उद्याच्या लेक्चरला आपल्याला काही कॅल्क्युलेशनचा पार्ट नाही की बाबा असं करा, PV = NRT, आयडियल गॅस इक्वेशन वापरा किंवा काय वापरा, काही नाही. डायरेक्टली काय करायचं आपल्याला आन्सर करायचं आहे. म्हणजे खूप कमी वेळामध्ये उद्याचं लेक्चर होणार आहे. फक्त तुम्हाला माहीत पाहिजे की हां ह्याच्यामध्ये हे वापरलं होतं, हां ह्याच्यामध्ये हा फेनॉमेना आहे. तर एवढं थोडं लक्षात गेलं तर हा टॉपिक तुम्हाला इझिली येऊ शकतो, याच्यामध्ये काही अडचण नाही. थोडंसं लर्न करण्याची गरज आहे, थोडं थेरॉटिकल आहे, थोडं वाचावं लागेल. वाचल्यानंतर तुम्हाला 100% येईल, ह्याच्यामध्ये काही अडचण नाही. तर पुन्हा भेटू पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.